Praise the Lord. प्रभूचे आभार. Amen. आमेन. Such a wonderful time we are in here this evening. किती छान, किती सुंदर सायंकाळचा समय, देवाची भक्ती, देवाचा सहवास, देवाचं घर, देवाचे लोक, सुवर्णयोग. हालेलुया. God has so many things to share with us. देवाकडे आपल्याला सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. If we have a hearing ear, God has a speaking mouth. तुझा जर ऐकणारा कान असेल तर देवाचं बोलणारं तोंड आहे बरं का. Amen. ऐकायचा कान असेल तर देव बोलणारं तोंड ठेवतो. And when He speaks, आणि जेव्हा देव बोलतो your life is made. तेव्हा आपलं जीवन बनतं. Amen. आमेन. Today we are going to hear something new. आज काहीतरी नवीन ऐकणार आहोत आपण. Blockages to hearing the voice of God. देवाची वाणी ऐकण्यामध्ये येणारे अडथळे. Blockages to hearing the voice of God. देवाची वाणी म्हणजे देवाचा आवाज ऐकू येण्यामध्ये येणारे अडथळे. We'll open our Bibles to Revelation chapter 3 verse 20. प्रकटीकरण 3 अध्याय आणि त्यातलं 20वं वचन आपण यावेळेला काढूया. Revelation chapter 3 verse 20. प्रकटीकरण 3:20. Behold, I stand at the door and knock. If any man hear my voice and open the door, I will come into him and will sup with him and he with me. प्रकटीकरणाचा 3 अध्याय आणि त्यातलं 20वं वचन सांगत आहे. पहा, मी दारापाशी उभा आहे आणि ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. Praise God. देवाला धन्यवाद. I remember when I was small, मला आठवतं जेव्हा मी लहान होतो, my grandmother used to say, माझी आजी असं म्हणायची, do you have cotton in your ears? तुझ्या कानात काय बोळे आहेत का, कापसाचा गोळा आहे का, Because you are not hearing me. कारण तू माझं ऐकतच नाहीयेस. So whenever she thought that we kids were not listening, तर जेव्हा केव्हा माझ्या आजीला असं वाटायचं की आम्ही नातवंड किंवा आम्ही लहान मुलं ऐकत नाहीये, she would always say that statement. ती नेहमी हे विधान करायची, काय कानात बोळे घातलेत का, ऐकू कसं येत नाही तुम्हाला. Amen. आमेन. Sometimes I feel that way with God. कधी कधी मला देवाविषयीनं असं वाटतं, God is asking us, म्हणजे देव सुद्धा त्या आजीसारखं आपल्याला विचारतोय, do you have cotton in your ears? काय कानात बोळे घालून आलाय का काय, मी बोलतो बोलतो तुला ऐकू येईना. Amen. आमेन. He knows that I'm missing most of what he says. आणि त्याला माहित आहे की जे काही तो बोलत आहे त्यातलं बऱ्यापैकी माझ्याकडनं राहून जात आहे. And many times आणि अनेक वेळा we feel when parents also say something, they are just talking. आपल्याला असं वाटतं ना, आपले आई वडील सुद्धा, मम्मी डॅडी सुद्धा काही बोलत असतात ना, त्याला आपल्याला असं वाटायला लागतं, इनका तो हमेशा काही चालू रहता है असं. No, but they have something to say which is very important. असं नाही, इनका हमेशा का चालू नाही, त्यांच्याकडे फार काहीतरी महत्वाचं बोलण्यासारखं आहे म्हणून ते बोलतायत. Amen. आमेन. Because when I think of kids, कारण की जेव्हा मी लेकरांचा विचार करतो, what blocks their hearing? त्या लेकरांचे कान कशामुळे असे बंद होतात की त्यांना ऐकू येत नाही. They are too busy, preoccupied, कारण की ती मुलं, ती लेकरं बऱ्याच गोष्टींमध्ये ऑलरेडी गुंतलेली असतात. and they don't have time for us. आणि मग त्यांच्याकडे आई वडिलांसाठी, आपल्यासाठी वेळ नसतो. Sometimes कधी कधी it is rebellion also. बंडखोरपणा सुद्धा मुलांमध्ये येतो बरं का. They don't want to hear, कारण मुलांना ऐकायचंच नसतं आई बापाचं, let alone respond. की नाही, प्रतिसादच देणार नाहीत. Sometimes we don't want them to respond, at least hear, we say. आणि कधी कधी तर आपण आई बाप म्हणतो की प्रतिसाद देऊ नको, पण कमीत कमी ऐक तरी, माझ्या हाकेला ओ नको देऊ, पण माझी हाक तुझ्या कानावर पडू दे तरी. And sometimes they don't want to hear because they don't like to hear. आणि कधी कधी त्यांना ऐकायचं नसतं कारण त्यांना ऐकायला आवडत नाही. They don't want to hear what we have to say. कधी कधी त्यांना नाही ऐकायचं, त्यांना नाही आवडत मम्मी डॅडी जे बोलतायत ते. Amen. आमेन. असं असतं. And many times what grown-ups say, the youngsters don't want to listen. आणि अनेक वेळा वयाने वाढलेली जी माणसं असतात त्यांचं ऐकायला तरुण मुला मुलींना आवडत नाही. Because कारण sometimes they think they are more qualified than us. कधी कधी त्या तरुण मुला मुलींना असं वाटतं की यांच्यापेक्षा आम्ही जास्त शिकलेले आहोत, Or they are always speaking. किंवा ते सारखेच बोलत राहतात रे, आणि त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त उन्हाळे पावसाळे आम्ही जास्त पाहिलेच. But whatever their friends say, they will be very keen to listen. पण मित्रांचं सगळं ऐकणारा, यार दोस्त जो भी बोलेंगे ऐसा 4 कान खुला करके सुनेंगे. Amen. आमेन. And sometimes आणि कधी कधी we have missed helpful advice and direction in our lives.
आपल्या जीवनामध्ये मदत मिळणारी दिशा मार्गदर्शन ह्या असल्या प्रकारामुळे राहून जातं आपल्याकडनं, पण आपण ऐकायला तयार नाही. And there is no overall development in a child. आणि मग ऐकायला तयार नसल्यामुळे लेकराचं ओव्हरऑल जे काही एक विकसन व्हायला पाहिजे तसं होत नाही, कारण हे ऐकायला तयार नाहीत. Because कारण it's not that they are always teaching you, नेहमी आई बाप किंवा जे कोणी आहे ते तुम्हाला शिकवतायत असं नाहीये. but there are some expressions of love. काही वेळेला ते त्यांचं प्रेम व्यक्त करतात, They are concerned. कधी कधी आई बाप काळजी व्यक्त करतात. And these love and concern, when it is related to a child, the child has a overall beautiful development. आणि वेळोवेळी हे प्रेमाचं बोलणं, काळजीचं बोलणं त्या मुलांच्या कानावर पडलं की त्या मुलांचं संगोपन चांगलं होतं, त्यांचं विकसन चांगलं होतं राजा. Their confidence is built up त्यांचा विश्वास वाढतो that there is somebody who loves me, की आहे माझ्यावरती प्रेम करणारे कोणीतरी माझ्या घरात आहेत, somebody who backs me. आहे मला पाठिंबा कुणाचा तरी, माझ्या आईचा, माझ्या वडिलांचा. See, and so when you go out in the wicked world, आणि मग जेव्हा दुष्ट जगामध्ये ती लेकरं किंवा तुम्ही बाहेर पाऊल टाकता, whether you get love there or acceptance there doesn't matter, as long as you got love and acceptance very strongly from your family. मग त्या दुष्ट जगामध्ये पाऊल टाकल्यानंतर त्या जगातल्या लोकांनी तुम्हाला प्रेम दिलं नाही दिलं, स्वीकारलं नाही स्वीकारलं, तरी तुम्हाला फरक पडत नाही, कारण तुम्हाला माहित असतं माझ्या घरी माझ्या घरच्यांचा, आई वडिलांचा मला सॉलिड सपोर्ट आहे, त्यांचा मला आधार आहे आणि त्यांचं माझ्यावरती जीवापाड प्रेम आहे. When you don't get love and acceptance in the family, परिवारामध्ये जेव्हा एखाद्याला प्रेम आणि मी स्वीकारलेला आहे हे मिळत नाही, then the children go out and seek for love and acceptance in the wrong places, मग among the wrong group. ती मुलं चुकीच्या लोकांमध्ये जगात बाहेर पडून त्यांच्याकडनं त्या प्रेमाची आणि स्वीकारलं जाणं ही जी एक भावना असते त्याची अपेक्षा करतात. Are you getting me, people? कळताना मी काय म्हणतो? Wrong kind of fellowship. आणि चुकीच्या पद्धतीच्या लोकांमध्ये, चुकीच्या सहभागितेमध्ये, चुकीच्या संगतीमध्ये जाऊन मग प्रेम शोधणार. So many children, they miss this valuable relationship that is developed because of communication. तर अनेक मुला मुलींचं हे अतिशय मौल्यवान असं नातं राहून जातं, कारण की संभाषण नाही, बोलाचाली नाही. And this same kind of thing can happen today in our communication with God. आणि आज त्याच पद्धतीचा प्रकार, आपण जर देवाशी बोलाचाली ठेवली नाही आणि देवाशी बोललो नाही तर आपल्या आणि देवाच्या नात्यात हे होऊ शकतंय. The more you hear from God, जेवढं जास्त तुम्ही देवाकडून ऐकाल, the more stronger you are to face the world. तेवढं जास्त तुम्ही जगाला तोंड द्यायला खंबीर बनाल, हे लक्षात ठेवा. And God is always speaking to us. आणि देव नेहमी आपल्याशी बोलत He असतो. is always comforting us. देव नेहमी आपल्याला सांत्वन देत He is असतो. always directing us. देव नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत असतो. He is always shedding His love in our hearts. देव नेहमी त्याचं प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये ओतत असतो. He lets us know देव नेहमी आपल्याला हे पोस्ट करत असतो that I have accepted you as you are. बेटा तू जसा आहे तसा मी तुला स्वीकारलंय. And so we go out boldly in the world, whether the world accepts us, loves us or not. We are full with the love and acceptance of आणि God. मग जगामध्ये आपण अगदी धाडसाने बाहेर पडतो, कारण आपल्याला माहित असतं की आपण स्वीकारलेले आहोत, आपल्यावर प्रेम आहे. मग जगातल्या लोकांनी भले आपल्याला न स्वीकारलं, प्रेम नाही दिलं तरी आपल्याला चालतंय. Praise God. आमेन. So let us not have a dull hearing. तर देवाचं ऐकण्यामध्ये कान बहिरे करू नका, ते महाग पडेल. When our spiritual hearing becomes dull, आध्यात्मिक कान जेव्हा बहिरे होतात ना, we miss many things. तेव्हा अनेक गोष्टी आयुष्यातल्या राहून जातात. हे लिहून ठेव, विसरणार असशील तर. Always say, नेहमी म्हणा, speak Lord, बोल प्रभू, your servant heareth. तुझा दास ऐकत आहे. बोल दे बाप्पा, Speak Lord, बोल दे बाप्पा. your child is listening to you. तुझं लेकरू तुझं ऐकत आहे. बोल. There your development lies. आणि तिथेच तुझं विकसन आहे. Your mental development, your physical development, your overall development. तिथे तुझं संपूर्ण विकसन आहे. मानसिक म्हणा, शारीरिक म्हणा, सगळ्या रीतीनं तू तिथे चांगला विकसित होशील. And God is speaking even through the word. आणि देव देवाच्या शब्दातून सुद्धा आपल्याशी बोलतो ना. As you are here with your open ears, you are hearing God speak to you. जसं तुम्ही इथे आहात, उघडलेले कान घेऊन बसलेले आहात, तसं आत्ताला सुद्धा देव तुमच्याशी बोलत आहे.
and you are hearing those words, आणि ते शब्द तुमच्या कानावर पडतायत and that blesses you, आणि त्यातून तुम्हाला आशीर्वाद मिळतो, that encourages you, त्यातून प्रोत्साहन मिळतं, that gives you hope. त्यातनं आशा येते, जगायची उमेद येते की कैसे भी करी लेंगे हम लोग. Praise God. Amen. One of the biggest reasons we don't hear God's voice is आणि एक अतिशय मोठं कारण ज्या कारणापायी देवाची वाणी आपण ऐकत नाही ते म्हणजे that I will work it out on my own. नाही नाही मैं मेरा देख लेगा, मी माझं बघून घेईन, हे जे ऍटिट्यूड असतं ना, ही जी वृत्ती असते ना, त्यापायी काही लोक देवाचं ऐकत नाहीत. We cannot do it on our own. क्या देख लेगा तू, काय करणार आहेस तू स्वतः एकटा, नाही जमणार आहे आपल्याला. There are many things only God can do. अनेक गोष्टी फक्त देवच करू शकतोय. If मग तू you काय permit करणार? him. जर तू देवाला परवानगी दिली तर. Bible says बायबल म्हणतं in ना, Isaiah 55 verse 6, यशया 55 त्यातलं 6वं वचन, seek the Lord while he may be found. जोपर्यंत परमेश्वर सापडत आहे तोपर्यंत परमेश्वराला शोधा रे Call upon his name. आणि त्याच्या नावाला हाक मारा रे. तो सापडतोय तोवर शोध. एकदा तो गेला की तू शोधूनही सापडणार नाहीये. मग डोकं फोडू नको. Amen. आमेन. So these are common blocks for hearing voices, तर God's voices. देवाची वाणी ऐकण्यामागे ही काही कारणं आहेत की जी कारणं आपल्याला त्याची वाणी ऐकू देत नाहीत, त्याचा शब्द ऐकू देत नाहीत. You know, Jesus died येशू मरण पावले and the Holy Spirit was sent to us आणि पवित्र आत्मा आपल्याकडे पाठवण्यात आला that we can have deep fellowship with the Lord. की प्रभूशी आपलं एक खोल नातं बांधलं It is जावं. the Holy Spirit that brings us to God. पवित्र आत्मा आपल्याला देवाकडे आणतो. Amen. Amen. It is the Holy Spirit that reaches us to Jesus. पवित्र आत्मा आपल्याला येशूंपर्यंत पोहोचवतो. Unbelief, अविश्वास, undeveloped spirit, विकसित न झालेला आत्मा, spiritual deafness, आध्यात्मिक बहिरेपण a hardened conscience, आणि कडक झालेला सद्विवेक भाव, these can block us from hearing God. या गोष्टी आपल्याला देवाचं ऐकण्यापासून मनाई करू शकतात की मी नाही ऐकत आहे, मी बहिरा झालोय, माझं हृदयच माझं कडक झालंय. Pride will stop you hearing from God. आणि एक गोष्ट, गर्व, घमेंड तुला देवाचं ऐकण्यापासून मनाई करेल. Education will stop you from hearing God. कधी कधी शिक्षण आणि डिग्र्या पण आडव्या येतात आणि ते शिक्षण सुद्धा आपल्याला देवाचं ऐकू देत नाही. Reasoning will stop you from hearing God. तर्क वितर्क वादिवाद सुद्धा आपल्याला देवाचं ऐकू देत नाही. Unbelief is one hindrance to hearing from Him. आणि अविश्वास सुद्धा एक अडचण आहे, देवाचं आपल्याला ऐकू देत नाही. अविश्वास. Everything in God's kingdom operates by faith. बघा, देवाच्या राज्यातलं एक तर सगळं काही विश्वासावरती चालतं. And when we walk in unbelief, आणि मग आपण अविश्वासामध्ये चालत असू we block our ability to pick up what God is telling us. तर आपणच स्वतः जी कुवत आहे ना आपल्यातली त्याला अडचण निर्माण करतो. आणि मग देव आपल्याला जे करायला सांगत आहे त्याला आपणच कुठेतरी अडचण निर्माण करतोय. Bible says बायबल म्हणतं in Psalm 19, स्तोत्र 19, say, what does it say in Psalm 19? स्तोत्र 19 मध्ये काय लिहिलंय बघा. Heavens declare the glory of God. स्वर्ग देवाचा गौरव जाहीर करत आहे. That means they are speaking. याचा अर्थ ते बोलतायत. And the day unto day utters speech, and night unto night reveals knowledge. स्तोत्रसंहिता 19 पहिल्या वचनापासूनच बघा, आकाशे म्हणजे स्वर्ग देवाचा महिमा वर्णितात. म्हणजे स्वर्ग बोलतंय. महिमा वर्णायला बोलावं लागतं, याचा अर्थ स्वर्ग बोलतंय, आकाश बोलतंय. आणि अंतराळ त्याच्या हाताचे कृत्य दाखवते. दिवस दिवसाशी बोलतो, रात्र रात्रीला ज्ञान कळवते. Say, daytime is speaking, night time is speaking. म्हणजे तो दिवसाला बोलत आहे, तो रात्री पण बोलत आहे. There is no speech nor language where their voice is not heard. एकही भाषा अशी नाहीये किंवा एकही शब्द त्याचा असा नाहीये की जो आपल्याला ऐकू येऊ शकत नाही. Amen. आमेन. Sometimes कधी कधी the devil tells in your ears सैतान तुझ्या कानात तुला सांगेल that God is not speaking to you anymore. की नाही, देव अलीकडे तुझ्याशी बोलतच नाहीये. And some people think that they are Saul. आणि काही लोकांना असं वाटतं की ते शौल आहेत. Saul was rebellious. शौल बंडखोर होता बरं का. That's why God stopped speaking to him. म्हणून देवाने त्याच्याशी बोलणंच बंद केलं की या बंडखोर माणसाशी मला बोलायचंच नाहीये. As long as God was speaking, आणि जोवर देव त्याच्याशी बोलत होता Saul flourished. तोवर शौल समृद्ध होत होता. The day God stopped speaking to Saul, ज्या दिवशी देवाने शौलाशी बोलणंच बंद केलं की कट्टी, Saul died. शौल मेला.
Saul died. एवढं गंभीर आणि सिरियस होऊ शकतं हे जर देवाने आपल्याशी बोलणंच बंद केलं तर. Amen. आमेन. Sometimes people allow shame and condemnation or a sense of unworthiness, कधी कधी लोकांना लज्जा, अपमान, दंडाज्ञा, which कमी makes them लेखणं, feel that no, my God is separated from me. स्वतःला कमी लेखणं, दंडाज्ञा, लज्जा, अपमान, अनादर, ह्या सगळ्यामुळे त्यांना असं वाटतं की मला कमी लेखलेलं आहे आणि देव माझ्याशी बोलणार नाही. Because I'm not fit to hear the voice of कारण God. मी फिटच नाहीये ना, मी त्याच्यामध्ये फिट बसतच नाही. मी देवाची वाणी, देवाचा आवाज ऐकायच्या लायकीचाच मी नाहीये असं काही लोकांना वाटतं. Bible says पण बायबल म्हणतं in Romans 8 verse 1, रोम करा 6 अध्याय त्यातलं पहिलं वचन, there is now no condemnation for those who believe in Jesus Christ. जे लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना आता दंडाज्ञा नाहीये. Amen. आमेन. That barrier that has separated, which is called sin, has been dealt on the cross आणि by जी Jesus पापाची Christ. अडचण आपल्याला होत होती, ज्या पापाच्या अडचणीमुळे आपण देवापासून लांब गेलेलो, ते पाप त्याने सगळं वधस्तंभावर हाताळलेलं आहे. So he will be speaking to you. तर देव तुझ्याशी बोलणारच आहे. तू नसते विचार डोक्यात आणू नको की नाही प्रभू मुझसे क्यों बात नहीं करेगा, क्यों नहीं करेगा, जरूर करेगा. Don't allow doubt and unbelief in your life to hinder God speaking to you. शंका, कुशंका, अविश्वास या गोष्टींना अडचणी निर्माण करू देऊ नको देवाला तुझ्यापर्यंत जे काही पोहोचवायचंय ते पोहोचवण्यापासून. It's the devil that tells you that you will no more hear God's voice. पण मग वेळोवेळी सैतान तुझ्याशी बोलत राहतो की नाही नाही तुला काही देवाची वाणी ऐकू येणार नाही, तू काय एवढा स्पिरिच्युअल आहे का, तू थोडा एवढा आध्यात्मिक आहे, देव तुझ्याशी बोलणं वगैरे छे छे शक्यच नाही. See in the Garden of Eden, तू बघा ना एदेनेच्या बागेत God was speaking to them, देव त्यांच्याशी बोलत होता. walking with them in the cool of the day. दिवसाच्या शीतसमयी देव त्यांच्या सोबत चालत होता. After they sinned, त्यांनी पाप केल्या पश्चात God still was talking to them. देव तरीही त्यांच्याशी बोलत होता. Adam, where are you? देव त्याला म्हणाला सुद्धा, आदामा कुठे आहेस? Adam said, I was afraid आदाम म्हणाला मी घाबरलो, and I hid behind the tree. घाबरलो आणि झाडामागे लपलो. Say, God didn't say, देव असं नाही म्हणाला त्याला, you sinned, now you be afraid of me. आता तू पाप केलायस, पापी झालायस, तर आता तू मला घाबरायचंच तू मला. No, his नाही. conscience said it that नाही, way. आदामाच्या सद्विवेक भावाने त्याला ते बोलायला लावलं की मी घाबरलो आणि झाडामागे लपलो देवप्पा, कारण मी चुकलोय. But see God's love. पण तरी देवाचं प्रेम पहा, He was still speaking to Adam. देव तरी आदामाशी बोलतच होता. Once you become the child of God, एकदा का आपण देवाचं संतान झालो ना, and if you have a hearing ear, आणि जर ऐकणारा कान असेल ना, God will speak to देव you. जरूर बोलेल तुझ्याशी. ऐकणारा कान पाहिजे, कान बिझी मत रखो ऑल द टाइम. Otherwise, how can you repent if He cannot speak to you? कारण की देव जर तुझ्याशी बोलला नाही तर मग कसं काय तुला पश्चाताप करता येणार आहे? Amen. पश्चाताप करण्यासाठी देवानी बोललेलं कानावर पडून हृदयात गेलं तर आपोआप पश्चाताप होतो की मैं गलत हो गया. Let not the devil create a blockage in your hearts and our minds. तर सैतानाला तुमच्या हृदयांमध्ये, मनांमध्ये, आपल्या सर्वांच्या हृदयात, मनात अशा अडचणी निर्माण करू देऊ नका. Never doubt God's word. कधी देवाच्या शब्दावर शंका नाही घ्यायची, तो देवाचा शब्द आहे. We need to confess, we need to repent. आपण कबूल करायचं, पश्चाताप करायचा. Say, आमेन. listen to me very clearly. आणि अगदी नीट आहे का, माझं कान मला द्यायचे. I'm going to be very slow मी अगदी हळू सांगणार आहे. because I want you to get every word that I want to speak to you. अगदी हळू सांगणार आहे. मी माझी गती मंद ठेवणार आहे, पटपट पटपट बोलणार नाहीये, कारण माझी इच्छा आहे तुम्ही हे ऐकून तुम्हाला हे समजावं. This is very, very important. for कारण हे you. आहेच फार महत्वाचं. The key to hearing God's voice, देवाची वाणी ऐकाय मागची किल्ली because that's very important. अतिशय महत्वाचं आहे. तर देवाची वाणी ऐकण्यामागची किल्ली काय आहे? See, if you do not hear, you cannot open. जर तुम्हाला ऐकू आलं नाही तर तुम्ही उघडू शकत नाही. You do not even know who is talking. ऐकू आलं नाही तर तुम्हाला कळत पण नाही की कोण बोलताय. And so you will not open also. मग तुम्ही उघडणार पण नाही दार. The greatest damage that any enemy can do to you is to block your ears from hearing God. सगळ्यात मोठी इजा कुठलाही शत्रू तुला करू शकत असेल तर ती म्हणजे तो शत्रू तुझे कान देवाचं ऐकण्यापासून बंद करेल. You may not hear your friends, it doesn't matter at times. कधी कधी तुम्ही तुमच्या मित्रांचं ऐकणार नाही, ऐकू नये, चालतंय. In the class, you don't hear your teacher speaking, sometimes it's okay. कधी कधी तुमच्या वर्गात तुम्ही तुमच्या टीचरचं ऐकत नाहीये, तेही चालतंय. Sometimes you don't hear your parents speaking, sometimes it's okay. मी म्हणतो कधी कधी तुम्ही तुमच्या आई वडिलांचं सुद्धा ऐकत नाहीये, ठीक आहे, कधी कधी तेही चालेल. Because sometimes parents say certain things which may not have too much
of wisdom. कारण कधी कधी आई वडील सुद्धा असं काहीतरी बोलून जातात की ज्याच्यामध्ये फारसं तथ्य आणि ज्ञान नाही. Sometimes they just say it. कधी कधी मम्मी डॅडी आहेत म्हणून काहीतरी बोलतात. But God is not that way. पण देव तसा नाहीये की आपलं Every काहीतरी word बोलणार. that He shares is very, very important to us. देवाने बोललेला प्रत्येक शब्द अतिशय महत्वाचा आहे. That's why म्हणून the devil may stop you hearing God. He may allow you hearing anybody else, but he will see that you stop hearing from God. आणि म्हणून सैतानना तुम्हाला सगळ्यांचं ऐकायची परवानगी देईल, पण सैतान तुम्हाला देवाचा शब्द आणि देवाचं ऐकण्यापासून थांबवेल की हे नाही ऐकायचं. And once you stop hearing from God, आणि एकदा का तुम्ही देवाकडनं ऐकणं थांबवलं, you just run from one error to another मग error. संपलं. आपल्याकडनं चुकांवर चुका, परत त्याच चुका, सारख्या सारख्या चुका होत राहतात. You will run from one problem to another bigger मग problem. एका समस्येतनं दुसऱ्या मोठ्या समस्येमध्ये तू अडकतो. And God is there waiting to speak to you, give you some wisdom. खरं म्हटलं तर देव आहे, हजर आहे, तिथेच आहे तुझ्याशी बोलून तुला काहीतरी ज्ञान द्यायला. पण नाही, तू ऐकलं तर ना. Say, we have to hear Him. आपण देवाचं ऐकायला पाहिजे. We have to say, Lord, speak. आपण म्हणायचं प्रभू बोल. The most important need of any serious child of God is देवाच्या कुठल्याही देवाला गांभीर्यानं घेतलेल्या देवाच्या कुठल्याही लेकरासाठीची महत्वाची गोष्ट म्हणजे hearing the voice of God. त्याने देवाची वाणी ऐकली पाहिजे की माझ्याशी देव बोलत आहे. As a matter of fact, आणि वास्तविकता म्हटलं तर when you begin to hear the voice of God, जेव्हा तुम्ही देवाची वाणी ऐकायला लागाल, you start progressing in your life. आयुष्यामध्ये बघ तुझी बढती व्हायला लागेल, प्रगती व्हायला लागेल. करून तर बघा. You start growing in your life. आयुष्यात प्रगती व्हायला लागेल, आयुष्यामध्ये वाढ व्हायला लागेल. मी म्हणतोय ते करून बघा. You become strong. आणि तुम्ही अगदी खंबीर व्हाल. Amen. आमेन. You know, Isaiah was very stagnant in his life. तुम्हाला माहितीये यशया आपल्या आयुष्यामध्ये अगदी जागच्या जागी होता. If you read in the book of Isaiah, chapter 6, you will come to know. यशयाचा 6वा अध्याय जर तुम्ही वाचला तर तुम्हा लोकांना कळेल मी काय म्हणतोय. Isaiah's eyes were upon the king, आणि यशयाचे डोळे ना देशाच्या राजावर होते. and so he was stagnant in his life. आणि म्हणून ना तो त्याच्या आयुष्यामध्ये जागच्या जागीच होता, ना पुढे जातोय ना मागे, जागच्या जागीच. But the day the king died, पण ज्या दिवशी देशाचा राजा वारला, he saw the Lord, त्याला प्रभू दिसला and his life changed. आणि त्याचं जीवनच बदललं. यशयाला प्रभू दिसल्यानंतर त्याचं जीवन बदललं. He started speaking to God. God started speaking to him. मग तो देवाशी बोलायला लागला, देव त्याच्याशी बोलायला लागला. Sometimes कधी कधी we are so stuck up with our friends, hearing them and speaking to them, we forget that there is somebody higher than all of them who wants to speak to us. आपण एवढं आपली मित्रमंडळी परिवार यांचा ऐकण्यामध्ये गुंतून जातो की कोणीतरी एक मोठा वर आहे जो आपल्याशी बोलत आहे, ते आपल्याला कळतच नाही. So Isaiah was not getting anywhere in his life. तर यशया त्यामुळे आयुष्यात कुठे जाईच ना, त्याची प्रगती होईच ना. कारण देशाच्या राजाकडे बघत राहिलाय तर तिथल्या तिथेच राहिला. He was very close to the king. कारण राजाच्या फार जवळ होता तो. But when that king died, आणि जेव्हा तो राजा वारला, he started hearing the voice of God. मग यशयाला देवाची वाणी ऐकायला येऊ लागली. Amen. आमेन. That's why he said, म्हणून तो म्हणाला Here I am, send me Lord. की प्रभू मी इथे आहे, तुझ्या समोर तू मला पाठव. Say, he started speaking to God. आणि तो देवाशी मग बोलायला लागला की मला पाठव, मी आहे इथे हजर. Wherever you want me to go, I will go. जिथे कुठे तुला मी गेलेलं हवंय तिथं मी जाईन, मला पाठव. See, the communication म्हणजे began. संवाद सुरू झाला ना बेटा. बात सुनने से और बात करने से And so we- बहुत मसले हल होते. So we need to replace Isaiah's name and put our name there. तर यशाचं नाव काढून आपण आपलं नाव तिथे घालूया. Somebody has to die in our minds. कोणीतरी आपल्या मनात जे घर करून बसलंय ते मेलं पाहिजे. Then God will start speaking. मग देव आपल्याशी बोलायला लागेल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. राजा मेला, यशाला देवाचं ऐकू यायला लागलं. आपल्या मनात जर असं कोणाचं घर असेल तर मग त्यांचं तसं झाल्यावर देव बोलतोय ते आपल्याला ऐकू येईल. The reason behind many of our confusion is that we have stopped hearing God. आपल्यातल्या अनेक लोकांच्या गोंधळामागचं कारणच हे आहे की आपण देवाचं ऐकणं बंद केलंय. आपण सगळ्यांचं ऐकतो धर्तीवर, पण देवाचं नाही. Amen. असं झालंय. And God loves to talk. आणि देवाला तो बोलायला फार आवडतं. Yes. हा देवातलाच एक गुण आहे. He देवाला- loves to talk. He's a talkative God. कारण की देव बोलका देव आहे, बोलका. तर आमच्यातले काही तुम्हाला बोलके दिसले तर तुम्ही समजा हे देवाचे. Because God is speaking through me. कारण देव माझ्याद्वारे बोलतो. And for 35 years I have been talking to you. आणि 35 वर्ष मी तुमच्याशी बोलत आहे. God is speaking to you. देव बोलतोय तुमच्याशी माझ्याद्वारे.
That is why म्हणून one of our prayers this evening is आज सायंकाळी एक प्रार्थना आमची अशी आहे that every spiritual deafness की सगळा जो आध्यात्मिक बहिरेपणा आहे ना should be removed from our life in Jesus. आपल्या आयुष्यातून येशूंच्या नावात तो गेला पाहिजे. प्रभू काय बोलतो आपल्याला ऐकू आलंच पाहिजे. Amen. आमेन. The day you start hearing clearly the voice of God, आणि ज्या दिवशी तुम्ही देवाचा आवाज अगदी क्लिअरली ऐकायला सुरुवात कराल failure will never be your portion. त्याच्यानंतर अपयश तुझ्या पदरी कधी पडणार नाही, कारण आता तू देवाचं ऐकायला लागलेला आहे. Because God's direction can never be wrong. कारण देवाने दिलेली दिशा कधी चुकू शकत नाही. God's wisdom can never be wrong. देवाचं ज्ञान कधी चुकू शकत नाही. ते गाणं आहे ना, गॉड हॅज स्पोकन टू हिज पीपल, हालेलुया. God's guidance can never be wrong. आणि देवाचं मार्गदर्शन कधी चुकूच शकत नाही. Amen. Amen. It is an antidote to failure. अपयशाची लस आहे देवाचा आवाज ऐकणं. या लसी टोचा, देवाचा ऐकायला लागा. It's an antidote to disaster. It is an antidote for tragedies. आणि नाशासाठी, दुर्घटनेसाठी लागणारी लस आहे देवाचं वचन ऐकणं, देवाचा शब्द ऐकणं. Many of the tragedies we could have avoided in life if we had only heard God. खरं म्हटलं तर आपल्या आयुष्यातल्या अनेक दुर्घटना आपण टाळू शकलो असतो जर आपण देवाचं ऐकलं असतं तर. Yes, I mean, you can just see through in your past. If you had only heard God, you wouldn't have had to go through that kind of tragedy. तुम्ही तुमच्या भूतकाळामध्ये थोडीशी नजर टाका, तुम्हाला कळून येईल की अरेच्या त्यावेळेला मी देवाचं ऐकलं असतं तर ह्या सगळ्या दुर्घटनेतनं मला जावंच लागलं नसतं. Say, this is a very serious matter. आणि ही बाब गंभीर आहे. And that's why I said I will tell you slowly. म्हणून मी म्हणालो ना, हळूहळू सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल, समजेल. Amen. आमेन. What pushes people to prophets? आज लोक संदेशच्यांकडे का जातात? का लोकांना अशी गळ बसते की इथे असा असा संदेश आहे, मला जाऊ दे? What pushes people to sadhus? कशामुळे लोक And saints. साधू संतांकडे लोक धावतात? कशाला? What pushes people to go to the Himalayas and meditate? कशाबाई लोक आज हिमालयाला वगैरे चढून तिथं जाऊन ध्यान धरून बसतात? Because they are fed up of hearing people's voices. कारण ते लोकांचे आवाज ऐकून कंटाळलेत. They want a supernatural voice त्यांना अलौकिक आवाज हवाय आता, that can tell them certain truths. की जो अलौकिक आवाज त्यांना काहीतरी सत्य सांगेल. But see, they don't know पण त्यांना माहित नाही that the spiritual world is not all too good. की आध्यात्मिक जग सगळं खूप चांगलं नाही. That is not only angels who will be there for you. म्हणजे फक्त देवाचे दूत तुमच्यासाठी असतील त्या जगात एवढं नाही. There are fallen angels also there. पतन पावलेले दूत पण आहेत ना त्या जगात. There are good spirits. चांगले आत्मे आहेत. But there are even evil spirits. पण दुरात्मे सुद्धा आहेत ना आध्यात्मिक जगात. At least we are not going to fall in such a thing. कमीत कमी आपण तर असल्या गोंधळात पडणार नाही, कारण आपण येशूत आलोय. Because we know the truth. आपल्याला सत्य कळलेलं आहे. But the world wants supernatural voices. पण आज जग आणि जगातल्या लोकांना अलौकिक वाण्या हव्या आहेत. And that's why many times आणि म्हणून अनेक वेळेला the demonic forces talk to them. सैतानी शक्त्या त्यांच्याशी बोलायला लागतात, कारण की ते लोकांच्या आवाजाला कंटाळलेले असतात. त्यांना काहीतरी अलौकिक ऐकायचं आहे, तर तिथे सैतान घुसतो मग त्यांच्या जीवनात. Amen. आमेन. Sometimes people think God only talks to prophets. कधी कधी लोकांना असं वाटतं की देव संदेशत्यांशीच बोलतो फक्त. No, God is our Father. देव आपला बाप आहे. ही इज अ डॅडी. God is a heavenly Father. देव आपला स्वर्गीय बाप आहे. Maybe He may not talk maximum to you, but He will talk to आणि you. कदाचित देव तुला खूप काही बोलणार नाही, पण थोडं तर नक्की बोलणार. At least to run your own life, He हो. will talk to you. कमीत कमी तुझं स्वतःचं आयुष्य तू कसं जगायचं ते तरी देव तुला सांगणारच आहे, बोलणारच आहे. For me, God talks to me through me because there is a lot of work for me to do among the people. माझं म्हटलं तर देव माझ्याद्वारे बोलतो, माझ्याशी बोलतो, माझ्या स्वतःसाठी, परिवारासाठी आणि अनेकांसाठी, कारण माझ्याद्वारे अनेक सारं कार्यही त्याला करायचं आहे. Amen. आमेन. But पण individually also He is interested that you develop in your life. व्यक्तिगत रीतीनं पण देवाला एक रस असतो ना, की तुझ्या जीवनात तुझं विकसन व्हायला पाहिजे, तर तेवढ्यासाठी देव तुझ्याशी बोलणार आहे. Communication. संवाद साध It's very important. अतिशय महत्वाचं आहे. बोलायला लागा. It's not just information, it is communication. फक्त माहिती नाही, माहिती सोबत बोलायलाही हवं. On the TV, you get information. टीव्हीवर माहिती मिळते. I mean, you cannot answer back or reply back or question back. टीव्हीवर आपल्याला माहिती मिळते. ती माहिती घेऊन आपण तिथं नाही काही प्रश्न विचारू शकत का काही बोलू शकत, It's just an information. कारण ती माहिती येते आपल्यापर्यंत. But पण guidance is something different. मार्गदर्शन वेगळं असतं ना बेटा. Communication is different. संवाद वेगळे असतात. It is you talking and then God replying. तू बोलला, मग तुला देवाने उत्तर दिलं, तो संवाद आहे. ते That is बोलणं आहे. communication. त्याला बोलणं म्हणतात, एकमेकांशी बोला चाली.
And that satisfies the deepest longings that we as individuals have. आणि मग त्यातून काय होतं, व्यक्तिगत रीतीनं ज्या काही आपल्या मनोकामना असतात ना, त्या सुद्धा सगळ्या पूर्ण होतात. देव In देतो. fact, the उलट reason बक्षीस. why we are created is that God wanted to have communication with us. उलट पक्षी कुठल्या कारणाने देवाने आपल्याला निर्माण केलं? याच कारणाने निर्माण केलं की देवाला आपल्याशी संवाद साधायचा होता, God बोलायचं होतं. created us to have fellowship with one another and with Him also. देवाने आपल्याला निर्माण केलं की आपण एकमेकांशी सहभागिता साधावी आणि त्याच्याशी सुद्धा सहभागिता साधावी. सहभागिता साधणे म्हणजे त्यात बोलावे लागते. Say, just imagine you are staying in a home कल्पना करा, तुम्ही घरात राहताय and you are not talking to one another. आणि त्या घरात तुम्ही एकमेकांशी बोलत नाही. What is the use? काय फायदा आहे मग? That is not communication. त्याला थोडा संवाद आणि बोलाचाली म्हणतात. You are staying but still not communicating with one another. त्या घरात तुम्ही राहताय पण तुम्ही एकमेकांशी बोलत नाही. Amen. आमेन. What I am saying is you need to hear very clearly from the Lord your God. मी काय म्हणतो, तुला ना तुझ्या देवाकडनं अगदी क्लिअरली ऐकू आलं पाहिजे. Amen. आमेन. Many times, अनेक वेळेला because we are surrounded with so many people, we don't want to listen to God. आपल्या अवतीभोवती लोकांचा घोळका असतो ना, सारखाच असतो आणि त्यामुळे मग आपल्याला देवाचं ऐकायला आवडत नाही. Sometimes I feel God should put us on an island all Oh, alone and then we'll be hallelujah. only talking to God. येस, कधी कधी तर मला अगदी मनापासून असं वाटतं, देवाने आपल्यातल्या प्रत्येकाला कुठल्या तरी पात्म नावाच्या बेटावर युहानाला ठेवलं होतं, तसं आपल्याला पण कुठल्या तरी बेटावर, आयलंडवर देवानी प्रत्येकाला ठेवायचं. म्हणजे नाईलाजानी का होईना आपल्याला देवाशी बोलावंच लागेल, कारण तिथे एक माणूस नाही. Why would God love to talk with a person who is not educated in the word? आणि जो मनुष्य देवाच्या शब्दामध्ये शिक्षित नाही, त्याला त्या माणसाशी देवाला बोलायला का आवडेल? When God sees you reading the Bible, He will say, this man is interested, so I need to communicate with बघा, him. जो मनुष्य देवाला बायबल वाचताना दिसतो, देव काय म्हणेल, वा, याला माझ्या शब्दांमध्ये इतका इंटरेस्ट आहे, मी याच्याशी बोलायलाच पाहिजे. आणि देव बोलणार त्याच्याशी. An illiterate person पण अडाणी माणूस जर आहे, who has not gone to school, जो कधी शाळेत गेला नाही, why will the teacher start speaking to him? शिक्षक त्याच्याशी कशाला बोलतील? तो अडाणी आहे. The teacher has to start from ABC with him. कारण की मग शिक्षकांना त्याच्यासोबत सुरू करताना अ ब क ड पासून सुरू करायला लागेल. And the teacher will not be interested in talking to him because he is a school dropout. आणि शिक्षकांना त्याच्याशी बोलायला आवडणार पण नाही, कारण तो शाळेत येत नाही, तो शाळा शिकत नाही. But a child who has passed out of school पण जे लेकरू शाळा शिकलेलं आहे, शाळेतनं पास होऊन बाहेर आलेलं and आहे, he meets the teacher, आणि समजा ते लेकरू किंवा तो मुलगा ती मुलगी कधी शिक्षकांना भेटली, the teacher is so proud to talk तर to त्या that person. शिक्षकांना अभिमान वाटतो अशांशी बोलायला की माझ्या शाळेत होता, माझ्या वर्गात होता, मी शिकवलंय. In the same way, तसंच आहे. when you are an ardent fan and lover of the word of God, जेव्हा तुम्ही देवाच्या शब्दाचे फॅन बनाल आणि देवाच्या शब्दावर प्रेम करणारे प्रेमी बनाल, God will love to talk to you. ओ देवाला तुझ्याशी बोलायला एवढं आवडेल ना की बस. When God met Kenneth Hagin, देव जेव्हा केनेथ हेगन यांना भेटला, God would take him to the word of God. देव त्यांना ना देवाच्या शब्दाकडे न्यायचा. Have you read in John so and so वाचलेस का? what I wrote? योहानात मी असं लिहिलंय, वाचलं का केनेथ? Check it up. तपास. Say असं देव त्यांच्याशी बोलायचा की मी शब्दात लिहिलंय, पढाय. amen. आमेन. It's a great tragedy that people are not aware of communion with God. ही मोठी ट्रॅजेडीज आहे, म्हणजे ही दुर्घटनाच आहे की बिलियर लोकांना देवाशी बोलणं, देवाशी संवाद साधणं माहित नाही, Amen. देवाचं ऐकणं माहित नाही. The greatest prophet is within you. सगळ्यात मोठा संदेष्टा माहितीये कुठे? तुझ्या आत आहे. The Holy Spirit is within पवित्र you. आत्मा तुझ्या आत आहे. तो सगळ्यात मोठा संदेष्टा आहे. There also you can connect to तिथे God. पण, तिथे सुद्धा तू देवाशी संपर्कात येऊ शकतो. तो पवित्र आत्मा तुझ्या आत आहे. You don't need to go to any mountain to hear God. कुठेही तुला डोंगर माथ्यावर जायची गरज नाही देवाचं ऐकायला. Where you are, God will speak to you तू there. जिथं आहेस तिथं देव तुझ्याशी बोलेल. People have sat on the mountain for ages, but God has never spoken to अहो, them. लोक अनादी काळापासून कितीतरी वर्ष डोंगर माथ्यावर जाऊन बसतात, पण देव काही त्यांच्याशी बोलत नाही. Yes. Some of them are seated there for years, त्यांच्यातले काही वर्षोनवर्ष त्या डोंगर माथ्यावर बसलेले असतात, but God has not spoken to them. पण देव त्यांच्याशी बोललेला नाहीये. आणि I इथं know one sadhu, his hand was lifted up like this Mala- because he wanted to talk to God. It became stiff like a stick. मला एक साधू माहित आहेत की त्यांना देव काय बोलतो ऐकायचं होतं, त्यासाठी त्यांनी आपला एक हात असा वर करून ते डोंगर माथ्यावर बसले
आणि मग इतके दिवस इतके वर्ष त्यात गेली, तो हातच त्यांचा आखडून तसा वरच राहिला. But God has not spoken to पण them. देव काही त्यांच्याशी बोलला नाही. आणि इथं देव बोलतो बोलतो पण आपल्या सारख्याला किंमत नाही. See? Sometimes we run to seers, we run to diviners. कधी कधी आपण तंत्रमंत्र करणाऱ्यांकडे धावतो. कुछ बोलो देखो कुछ सुनाओ. When Saul knew that God stopped speaking to him, he wanted another medium where he can listen to some heavenly message. शौलाला जेव्हा लक्षात आलं की देवाने माझ्याशी बोलणं बंद केलेलं आहे, तेव्हा शौलाने विचार केला की मला दुसरं माध्यम शोधावं लागेल की जिथून मला स्वर्गातल्या गोष्टी ऐकू येतील. Because he knew कारण शौलाला कळलं hearing God's voice only will make my life. देवाची वाणी ऐकूनच माझं आयुष्य बनणार आहे. But he also knew पण त्याला हेही माहित होतं if God stops speaking, then no prophet can guide me. देवच माझ्याशी जर बोलणं बंद करणार तर मग कोणी संदेशही मला मार्गदर्शन नाही करू शकणार. If God stops speaking to you, you can go to any prophet and they cannot guide you. देव जर तुझ्याशी बोलणं बंद करेल ना तर तू कुठल्याही संदेशाकडे जा, त्यांनाही तुला मार्गदर्शन करता येणार नाही. That's why Saul did not go to any other seer. म्हणून शौल आणि कोणाकडे गेला नाही. He went to the witchcraft woman चेटूक करणाऱ्या बाईकडे गेला. because he knew कारण त्याला माहित होतं in the spirit world आत्म्यातल्या जगतात there are two powers. दोन शक्त्या काम करतात. One is good and the other is एक bad. चांगली दुसरी वाईट. चांगल्या शक्तीनं तर बोलणं आता बंद केलंय. So that witch of Endor, तर ती जी चेटूक होती, चेटकीण, he said, तो म्हणाला bring out Samuel. शमूएलाला वर आण. I want that prophet to guide me. मला तो संदेश हवाय, त्यांनी मला मार्गदर्शन करावं, मला ऐकायचंय, मी काय करू कळेना. In those times, त्या काळी they all lived by the guidance of God. ते सगळे देवाच्या मार्गदर्शनावर जगायचे. माहित आहे, Every one of them lived by the त्या guidance काळी of God. प्रत्येक जण देवाच्या मार्गदर्शनावर जगायचा. आणि शौलाशी देवाने बोलणं बंद केलं तर त्याला ते असह्य झालं. तर तो त्या चेटकिणीला म्हणाला, मेलेल्या शमूएलाला वर आण, मला वरून काहीतरी ऐकू दे, तर मी माझं जीवन पुढे काही कसं चालवू मला कळेल. King is thinking that way. राजा देशाचा असा विचार करत होता. I'm telling you, मी सांगतो if ना, each one of us is serious in hearing God's voice, आपल्यातल्या प्रत्येकाने देवाची वाणी ऐकण्यात जर स्वतःला गंभीर केलं ना, all of our lives will be made. आपल्या सगळ्यांचं आयुष्य बनेल. सगळ्यांचं बनेल. Nobody can cheat us. Nobody can destroy us. कोणी आपल्याला फसवू शकणार नाही, कोणी आपला नाश करू शकणार Nobody नाही, can take us in the wrong कोणी track. आपल्याला चुकीच्या रस्त्यावर नेऊ शकणार नाही. असं तसं आपलं काही होणार नाही. God will be guiding us step by step. कारण पलोपली देव आपल्याला चालवेल, मार्गदर्शन करेल. Amen. आमेन. पलोपली देव आपल्याला चालवून मार्गदर्शन करेल ना. ते गाणं फादरचं, जहां तू न चाहे वहां मैं न जाऊं, तू रोक मुझे आत्मा प्रभू. Say, हे आपण जर देवाशी संबंधात असलो आणि बोलत असलो तरच होतं. God has sovereign power to speak to anybody. देवाकडे साम्राज्य आहे, तो कुणाशीही बोलू शकतो. He does not need to take anybody's permission. देवानं कुणाचीही परवानगी घ्यायची गरज नाहीये बोलायच्या अगोदर. तो देव आहे, तो कुणाशीही बोलेल And anytime he can speak आणि to you. कधीही बोलेल. तो देव आहे. Daytime, nighttime, दिवसा बोलेल, रात्री बोलेल, Monday to Sunday, anytime. सोमवार ते रविवार कधीही बोलेल. No limitations. देवाला काही मर्यादा नाही. Nobody can stop him. कोणी आपल्यातलं देवाला असं नाही म्हणू शकत की नको बोलू, थांब, बोलायचं नाही आज. No नाही, problem with the network. नाही, नेटवर्क मध्ये प्रॉब्लेमच येत नाही देवाच्या. He can talk. देव बोलू शकतो. देव Praise बोलणार, देव बोलणार आहे. Amen. आमेन. Scarcely he had spoken to people by force. आणि बळजबरीनं देव फार कमी वेळेला लोकांशी बोललाय की अक्षरशः बळजबरी करून मला ह्याच्याशी बोलावं लागतं. अशा घटना फार कमी आहेत. Sometimes like people were not expecting him to speak, he spoke. आणि कधी कधी लोकांची अपेक्षा नव्हती की देव बोलणार आहे, पण तरी देव बोलला. Because he loves you. कारण देवाचं तुमच्यावर प्रेम आहे. And secondly, when he sees your walk in the right way, he will speak to you. आणि देवानी तुझी चाल पाहिली ना की ह्याची सुधर गई बिगडी चाल, हा आता बरोबर सुधरला, बरोबर चालतोय, ते बघितलं की देव तुझ्याशी बोलायलाच लागतो. Like Joseph, जसं योसेफ, when he heard that his would-be wife was pregnant, त्याने जेव्हा ऐकलं की त्याची होणारी पत्नी गर्भवती आहे, what did he do? त्याने काय केलं? He said, according to the law, actually she has to be stoned to death तर तो म्हणाला की नियमशास्त्रानुरूप हिला दगडमार करायला पाहिजे, because she's pregnant. कारण की तिला दिवस गेले, ती Without गर्भवती marriage. आहे. लग्नाशिवाय ती गर्भवती आहे, तिला दिवस गेलेत, नियमशास्त्राला धरून हिला दगडमार करून ठार मारावं लागेल. Because they were living in the law. कारण ते नियमशास्त्राखाली जगत होते.
But पण Joseph was a good man, Bible योसेफ says. चांगला माणूस होता असं बायबल म्हणतं. And so he thought, त्याला वाटलं I will not bring her in the open. मी तिला उघड्यावर आणणार नाही, I love Mary. माझं मेरीवर प्रेम आहे, So I will just slyly put her away. तर मी हळूच तिला सोडून देईन, असा बोभाटा करणार नाही गावात. I'll just call the magistrate home. आणि मी जे कोणी आहेत गावचे पाटील वगैरे आपण म्हणतो ना तसं त्यांना घरी बोलवीन. According to Matthew 19, I'll just give a letter of separation आणि मध्य 19 मध्ये लिहिलंय तसं मी सोड चिठ्ठी तिला देऊन टाकीन and send her away. आणि पाठवून देईन. मी I बोभाटा don't want her करणार to be killed. मी बोभाटा करणार नाही. माझी इच्छा नाही की तिला लोकांनी दगडमार करून ठार मारावी. माझं मेरीवर प्रेम आहे. Unlike the Pharisees पुरुषांसारखं नाही. who caught that adulterous woman and हो ना. wanted her to be stoned to death. त्या पुरुषांनी ती व्यभिचारी स्त्री पकडली आणि पकडल्यानंतर बास सगळे तयार तिला दगडमार करून ठार मारायला. And they were right because they were living under the law. आणि ते बरोबरच होते कारण ते नियमशास्त्राखाली राहत होते आणि नियम असाच होता That if one is found and caught in adultery, he or she has to be stoned. की व्यभिचार करताना जर कोणी त्या व्हेरी ऍक्ट मध्ये धरला गेला किंवा धरली गेली तर त्यांना दगडमार करून ठार मारलं पाहिजे, हा नियम होता. But पण they were more favorable towards the man पुरुषावर त्यांनी कृपा प्रसाद केला because they left the man and caught the woman. कारण जे कृत्य दोघांनी मिळून केलं त्यात त्यांनी त्या पुरुषाला सोडलं आणि बाईला धरलं. Amen. Bible says बायबल म्हणतं that night त्या रात्री God spoke to Joseph. देव योसेफाशी बोलला. Joseph, योसेफा, don't do this. असं करू नको. Take her as your wife. तिला सोडू नको, तिला बायको करून घे. Because the one she is conceiving is of the most high God. कारण जो गर्भ तिला राहिलाय तो परमोच्च देवाकडचा आहे. And Joseph obeyed. आणि योसेफानी आज्ञा पालन केलं. See, so sometimes even when you're not asking God, God is talking to you. तर कधी कधी तुम्ही देवाला जरी मागितलं नाही, विचारलं नाही तरी देव तुमच्याशी बोलणार आणि बोलत राहील. He will talk to you in your dreams. स्वप्नात येऊन बोलेल देव तुझ्याशी. की हा दिवसा सापडेच ना, रात्री स्वप्नातच धरतो आता याला. Because you are surrounded by friends in the daytime. कारण दिवसाला तुझे मित्र मंडळी तुला सोडेल तर प्रभू तुझ्याशी बोलेल ना. मग प्रभू म्हणतो इसको छोड़ रही नहीं यार दोस्त, इसको रात को पकड़ेंगे सपने में. Praise God. देवाला धन्यवाद. See, God is a sovereign God. देव साम्राज्य करता है, No राज्य rules देता है. can be applied to God. एकही कायदा देवाला लागू पडत नाही, तो देव आहे. तो कधी येईल? तुझी He झोप is the उडून law जाईल. himself. देव स्वतः He नियम is the आहे. law giver himself. तो नियम देणारा He is the दाता आहे. judge himself. तो स्वतः न्यायाधीश आहे. तुझी झोप उडवून तुझ्याशी बोलेल रात्रीला देव. Like God called on to Saul when he was going to Damascus. जसं देव शौल जो नवीन करारातला दिमिश्काच्या रस्त्यावर असताना त्याच्याशी बोलला. He was persecuting the Christians. ख्रिश्चन लोकांचा छळ करत होता तो. And Jesus came येशू आले and he spoke. आणि येशू त्याच्याशी बोलले. Saul, Saul. शौला शौला. See, he knows the names. नावही देवाला नावं माहितीत आपली. See, even when Saul was sinning, he knew his name. शौल पाप करताना सुद्धा पापी होता तो, तरी देवाला त्याचं नाव माहित होतं. Before you came to the Lord, he knew your name also. हो, तू प्रभूकडे येण्या अगोदर पासून देवाला माहित आहे तुझं नाव. माझं So माहित today he होतं. has forgotten? No. मग आज विसरणार आहे का देव तुझं नाव? See, and Jesus called his old name. आणि येशूंनी त्याच्या जुन्या नावाने हाक मारली त्याला. He didn't say Paul, Paul. पॉल पॉल नाही म्हणाला. Saul, Saul. शौला शौला, Why are you persecuting me? कशाला माझा छळ करतो राजा? Say, Paul thought, I शौलाला was not वाटलं. persecuting you, शौलाला वाटलं असेल मी कुठे तुझा छळ करतोय, persecuting the Christians. ख्रिश्चन लोकांचा करतोय. Yes, if you are persecuting the Christians, you are persecuting me. तू ख्रिश्चन लोकांचा छळ करतोय ना, तर माझाच करतोयस. आमेन Amen. आमेन. That is a sovereign decision. म्हणजे त्याने घेतलेला तो एकमेव निर्णय त्याचा स्वतःचा. It may not apply to everybody. सगळ्यांना तो लागू नाही पडणार, पण देवाने त्या शौलाच्या वेळेला तसा निर्णय घेतला. He doesn't go around calling every sinner on the road and saying, come to me. बाकी देव असं रस्त्यावरती उतरून प्रत्येक पापी माणसाला हाक मारून असं म्हणत नाही बरं का, की माझ्याकडे माझ्याकडे. But everyone he selected, that person has never become a failure. ज्या कुणाला देवाने निवडलंय तो माणूस कधी अपयशी होत नाही. Never becomes a कधी failure. नाही. ज्या माणसाला देवाने निवडलंय तो माणूस कधी अपयशी होणार नाहीये. त्याची उदाहरणं आम्ही स्वतः आहोत. And in fact, आणि उलट पक्षी in that revelation, त्या प्रगटीकरणात
Only Saul knew what was going on. फक्त शौलालाच माहित होतं की हे काय चाललंय. The people around him, they just heard a thunderous sound. अवतीभोवतीच्या लोकांना फक्त अशी काहीतरी गर्जना झालेली ऐकू आली. They just, ऍक्च्युली काय चाललं होतं ते शौलाला माहित होतं. they just heard some thunder. अवतीभोवतीच्या लोकांना असं गर्जना झालेली ऐकू आली की वीज कडाडल्यासारखा आवाज कसा येतो तसं. See how God can work. बघा देव कसं काम When करतो. Jesus speaks, येशू जेव्हा बोलतात ना, nobody will hear, only that person will hear. येशू जेव्हा तुझ्याशी बोलतील ना तेव्हा बाकीच्या कुणालाही ऐकू येणार नाही, पण तुला कळेल माझ्याशी देव बोलतोय. Praise God. आणि तू असा बेचैन होशील ना की बस. And it does not come automatically आणि असं आपोआप येत नाही बरं का. because we have the Adamic nature in us. हा आपल्यामध्ये त्या आदामातला स्वभाव आहे ना. That Adamic nature has got a deafness towards God. आणि त्या आदामातल्या स्वभावामध्ये देवाप्रित्यर्थ बहिरेपणच आपल्याला मिळालेलं आहे. Yes. तो वारसा आदामाकडनं आपल्याला मिळाला, देवाप्रित्यर्थ बहिरेपण. Why? का? Because the spirit was dead. का आत्मा मेला ना एदेनेच्या बागेत. Spirit was dead. आत्मा मेला ना. And when the spirit is dead, आणि आत्मा मेल्यावर you cannot contact the spiritual world. आध्यात्मिक जगाशी आत्मिक जगाशी आपण संपर्क साधू शकत नाही, कारण आत्मा मेलाय. Through the body, you connect through the physical world. या देहाने या शरीराने आपल्याला शारीरिक जगाशी भौतिक जगाशी संपर्क साधता येतो. Through the mind, you connect through the mental world. मनाने मानसिक जगाशी संपर्क साधता येतो. Through the spirit, you contact the spiritual world. आत्मिक जगाशी संपर्क साधायला आत्माच लागतो बेटा, आणि तोच आत्मा एदेनेच्या बागेत मेला. Because God said, the day you eat of this fruit, you shall surely die. कारण देव बोलला होता ज्या दिवशी तू हे फळ खाशील तू नक्की मरशील. Who will die? कोण कोण नक्की मरेल? The spirit will die. आत्मा नक्की मरेल ज्या दिवशी तू हे फळ खाशील. तेरी बॉडी भले जिंदा है, तेरा स्पिरिट मर गया. Your body will die, शरीर मरेल literally, अक्षरशः, but spirit will die. That means it will be closed. आत्मा मरेल Towards म्हणजे God. देवाप्रित्यर्थ सगळं बंद होऊन जाईल. Like the father of the prodigal son said, जसं उद्या मुलाचा बाप म्हणाला, my son was Raja. dead. माझा मुलगा मेलेला होता, Now he is alive. आता तो जिवंत आहे. Dead means not physically dead. मेलेला म्हणजे शरीर रूपाने मेला नव्हता, He was dead towards me. माझ्यासाठी मेलेला होता, माझ्या प्रित्यर्थ मेलेला होता. That's why he left me. म्हणून तर मला सोडून गेला, But he came back. पण परत आलाय. Now he has become alive. आता तो जिवंत In झाला. other words, his spirit has become alive. दुसऱ्या शब्दात त्याचा आत्मा जिवंत झालाय. Eh? आमेन 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 आमेन. Like people are like the animals. लोक मात्र जनावरांसारखी राहतात, Because the animals don't have spirit. कारण जनावरांना आत्मे नाही आहेत. They just have body and soul. जनावरांना फक्त शरीर आणि जीव आहे. That's why they cannot worship God. म्हणून जनावर देवाची आराधना करू नाही शकत, Never. कधीच नाही. Yes, some monkeys you may see them when the fellow prods him, he lifts his hand and folds his hand. and अर्थातच all काही that. माकडं तुम्हाला त्याच्या ट्रेनरनी त्याला ट्रेनिंग दिल्यानंतर हात जोडताना वगैरे दिसतील, ती बाग वेगळी आहे. But that is all coming through the mind पण ते सगळं मनात नाही येतं, by force. बळजबरीनं केलेलं असतं ते. Animals can never worship God. जनावर कधी देवाची आराधना करू शकत नाहीत, कारण त्याच्यात आत्मा नाहीये, फक्त शरीर आणि जीव आहे. They were not made in the image of God. We were made in the image of God and like. जनावर देवाच्या रूपात आणि आवडीत बनलेली नाहीत. आपण मानवजात देवाच्या रूपात आणि आवडीत बनली आहे. Say, आपण दिसायला देवासारखे आहोत. And so in Adam we died. पण आदामात आपण मेलो, We couldn't hear the voice of आणि God. मग देवाचा आवाज आपल्याला ऐकूच येईना. But then somebody spoke to us the word of God. पण मग कोणीतरी आपल्याशी देवाचं वचन शेअर केलं, सांगितलं. We started believing. सुवार्ता कोणीतरी आपल्याला सांगितली, आपण विश्वास ठेवायला लागलो. Faith was supplied to us विश्वास आपल्याला पुरवला गेला and we were born आणि again. आपला नवीन जन्म झाला. Suddenly अचानक we heard the voice of God. आपल्याला देवाचा आवाज ऐकू येऊ लागला. ओ Praise हालेलुया, God. आमेन. We became alive. आपण जिवंत झालो, सजीव झालो. Like Bible says, जसं बायबल म्हणतं, as in Adam all died, जसं आदामात सर्व मेले, even so in Christ all shall be made alive. तसं ख्रिस्तात सर्व जिवंत होतील. We have become alive now. आज ख्रिस्तात आपण सर्व जिवंत झालोय. And so to majority of us, we have to learn the voice of तर God. आपल्यातल्या जास्तीत जास्त लोकांना देवाचा आवाज शिकावा लागेल. Yes, sometimes you will make mistakes. You may think that somebody else is speaking, but you have to now
learn how he speaks. आणि देवाचा आवाज ऐकताना ना शिकावं लागेल. कधी कधी तुला असं वाटेल की नाही आणि कोणीतरीच बोलतंय, पण नाही, देव तुझ्याशी बोलत असणार आहे. तर तुला ते ट्रेनिंग घेऊन शिकावं लागेल की येस, गॉड इज टॉकिंग टू मी राईट नाव. See, it may not be only voice, it may be a feeling, आणि फक्त आवाजाने नाही, कधी कधी एक भावना येईल, a thought, एक विचार a येईल, dream. एक स्वप्न पडेल, vision. एक दृष्टांत होईल. You will feel the presence of God. देवाचा सहवास तुला जाणवेल, जसं गेल्या सोमवारी पास्टरांना जाणवलं की देव इथे आलेला आहे. And म्हणून तर that मागे way, बघते. it happened many times. आणि एकदा नाही, अनेक वेळा झालंय माझ्या Even in my जीवनात. prayer room, माझ्या प्रेयरच्या रूम मध्ये सुद्धा I could hear the flapping of wings. मला ना पंख हलल्याचे आवाज येतात. And I just say, आणि मी मग म्हणतो, I know, Lord, मला माहित आहे प्रभू, you are here. तू इथे आलाय. Thank you, Lord. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. That's all I say. बस असं मी बोलतो. मला जाणवतं, मला कळतं. Like, you have to learn to drive. जसं ड्रायव्हिंग शिकावी लागते You ना, have to learn to cook. जसं स्वयंपाक सुद्धा शिकावा लागतो. You have to learn to play the organ. आणि ऑर्गन हे जे वाजवतात ते पण शिकावं लागतं ना. And so you have to go through that process. आणि ती प्रोसेस, ती प्रक्रिया कम्प्लीट करावी लागते ना. And sometimes in the beginning you will make mistakes in understanding and recognizing the voice of आणि God. कधी कधी ते शिकताना तुमच्याकडनं चुका होऊ शकतात. सुरुवातीला देवाचाच आवाज आहे का आणि कोणाचा आहे ते कळायला तुला वेळ लागू शकतो. But पण by and by होता होता you will understand. तुला कळेल, नाही हा देवच आहे. Say. जसं आज आमच्या सारख्यांना कळतं आता 38 वर्षांनंतर, ये प्रभु ही बोला है Say. और ये होने ही वाला है. फिनिश. होता होता कळतं मग. You have a sense in you. एक कळतं, जाणीव जी म्हणतात ना, जाणवतं म्हणतात ना Yes. मराठीत, की मला जाणवलंय, तसं जाणवतं. Like the आतून. world says, I've got a gut feeling. जसं जगात एक बोलताना बोलतात ना, मला गट फिलिंग आहे. See, gut feeling is not from God. गट फिलिंग देवाकडनं नाही, It's all your mind. गट फिलिंग तुझं मन आहे. And when the world talks about I sense, I feel, आणि it's जग- all from the mind. आणि जग जेव्हा असं सगळं बोलतं ना, की मला असं वाटतंय, मला असं वाटतंय, मला जाणवतंय, ते सगळं मनातनं आलेलं असतं. Sometimes they say, कधी कधी जगातली माणसं म्हणतात don't hear the head, hear the heart. है ना, की दिमाग की मत सुनो, दिल की सुनो, असं जगात म्हणतात ना. Isn't it? डोक्याचं ऐकू नका, हृदयाचं ऐका. Because कारण- what comes from the heart is right. जे हृदयातनं येतं ते बरोबर आहे. Your head may make mistakes, तुझं डोकं चुकू शकतं, but heart will not. हृदय चुकणार नाही म्हणे. But many times the heart makes हो mistakes. ना, पण अनेक वेळेला हृदय चुकतात ना. Because the head is very rational, the Oh. heart is very emotional. कारण की डोकं तरी थोडासा विचार करतं, हृदय नुसतं भाऊकच होत आहे. आणि नुसतंच भाऊक झाला की खाठेचा मग. And the Bible says, बायबल म्हणतं, the heart is deceitful Oh, above yeah. all things. Who will know? सगळ्यात जास्त कपटी हृदय आहे, कोणाला कळणार आहे. आणि जग म्हणते हृदयाचं ऐक. गोंधळच होणार मग. हृदयाचं काय ऐक. But पण when God comes in you, देव जेव्हा आपल्यात येतो आतमध्ये, then your heart is speaking what God wants to. तुझ्या आत देव आला ना, की मग तुझं हृदय जे देवाला हवंय ते बोलायला लागतं. कारण तुझ्या आत आता देव आलाय. Amen. आमेन. आता सीन बदलला. आपण जगात नाही, आपण प्रभूत आहे. The key to receiving divine blessings is hearing from God. दैवी आशीर्वाद स्वीकारण्यामागची किल्ली आहे देवाचे ऐकणे. Not only hearing, but obeying the word of God. आणि फक्त ऐकणे नाही, ऐकून त्याचं आज्ञापालन करणे. And major trouble of man is taking decisions without hearing from God. आणि माणसाला जास्तीत जास्त त्रास कधी होता, जेव्हा देवाचं न ऐकता माणूस काहीतरी निर्णय घेतो ना महत्वाचे, तेव्हा त्रास होतो. And that's why you have to be well versed with the Bible also. म्हणून तुम्हाला बायबल सुद्धा चांगलं माहित पाहिजे. वचनात काय लिहिलेलं आहे ते माहिती पाहिजे. Amen. Amen. And when you are well knowledgeable about the word, आणि देवाच्या वचनात काय लिहिलंय याचं ज्ञान जर तुम्हाला चांगलं असेल, it is the voice of God. तर ती देवाची वाणीच आहे. तीच देवाची वाणी आहे. Like sir, if you want to get married जसं समजा तुम्हाला विवाह करायचा आहे, लग्न, and you saw a pretty girl आणि तुम्ही सुंदर मुलगी पाहिली and you say she is made from God for me. आणि तुम्ही म्हटलात की देवाकडनं हीच माझ्यासाठी बनलेली आहे, See, but she's an unbeliever. पण ती अविश्वासू आहे. What the word of God says, मग देवाचा शब्द काय म्हणतो? don't be yoked with an unbeliever. अविश्वासूंशी आपण जोडलं जायचं नाही. That is God talking to you. मग ते देव तुझ्याशी बोलत असतो. And if you didn't know that truth आणि तुला जर ते बायबल मधलं सत्य माहितीच नसेल and you get married, आणि तू जाऊन लग्न करून मोकळा झाला, तर मोकळा नाही झाला, तू बाइंड झाला, तू बंधनात पडलायस, मोकळा झाला नाहीयेस. but if you had known the word of God, पण जर देवाचं वचन तुला माहित असतं, you will know तुला मग कळलं असतं, God is telling me not to go ahead. देव मला म्हणतो पुढे नाही जायचं, कानाला घडा.
Amen. आमेन. Like one person came to me and said, जसं एक व्यक्ती माझ्याकडे आला, मला म्हणाला, please pray for my business, pastor. प्लीज पास्टर माझा बिझनेस आहे त्याच्यासाठी प्रार्थना करा. And I prayed for him. मी केली. आता माझ्याकडे येणाऱ्या लोकांसाठी मी प्रार्थना करतोच. Every time he came, he said, it's not flourishing. आणि दरवेळेला माझ्याकडे येऊन तो मला म्हणायचा की माझा बिझनेस चालतच नाहीये, माझा बिझनेस चालतच I नाहीये. said, what kind of business you have? तर एकदा मी जरा चौकशीच केली बर का, की ऐसा क्या बिझनेस आहे तेरा. No, I want to open an alcohol shop. नाही, दारूचं दुकान. कसं And that's चालायचं? why from that day, I made it a point to ask them what business they want to हो. open, and then I will pray. मग तेव्हापासून माझ्याकडे लोक जर असं म्हणत आले ना की बिझनेस साठी प्रार्थना करा, तर पहिलं मी विचारतो बिझनेस क्या है तेरा, मग प्रेयर करतो. नाही तर सारखे येतात म्हणतात चालत नाही चालत नाही, आणि Say. धंदे असे असतात. And so sometimes you studied for a degree that God did not ask you to study तर for. कधी कधी तुम्ही डिग्री पण अशी काहीतरी शिकलेला असता की जी डिग्री देवाने तुला घ्यायला सांगितलीच नव्हती, You got married to a man or woman you did not ask God to. आणि तू अशा कोणा व्यक्तीशी लग्न करून टाकलं की देवाला न विचारता तू सगळं केलं, You started a business without putting a word before God. आणि बिझनेस सुद्धा सुरू केला, देवासमोर काही शब्द टाकला नाही, काही नाही, आणि करून टाकलं. What if I had not heard the word of God 35 years back? 35 वर्षांपूर्वी जर मी देवाची वाणी ऐकली नसती तर What would have happened? काय झालं असतं? Say. मी 35 वर्षांपूर्वी देवाची वाणी ऐकली नसती, माझ्यावर जेव्हा कॉलिंग आलं तेव्हा, तर काय झालं असतं? काय नाही, हम किधर रहते आज, रहते उधरी. Everything has a mystery. It has to be approached सगळ्यात काहीतरी with the right heart before God. बघा, सगळ्यामध्ये काहीतरी रहस्य दडलेलं असतं बेटा, पण ते योग्यपणे देवासमोर आपण येऊन त्याचा उलगडा करायचा असतो. It's not just I want to start a business. असं नाहीये फक्त की नाही मला बिझनेस सुरू No, करायचा. that business has a mystery. त्या बिझनेस मध्ये पण एक रहस्य दडलंय, And God had to reveal that mystery of that business to us. आणि देवाने ते बिझनेस मधलं रहस्य तुला प्रगट केलं पाहिजे. There are some particular businesses that people can never prosper in. काही विशिष्ट बिझनेस मध्ये लोक कधीही समृद्ध होणार नाहीत. No matter how much they invest money in it. मग किती पैसा त्या लोकांनी त्यात गुंतवला तरी सुद्धा तो व्यवसाय समृद्ध होणार नाहीये, Because there is a mystery in that business. कारण त्याच्यात काहीतरी रहस्य आहे. And God allows it that way. आणि देव तशी परवानगी देतो, घडू देतो. Because कारण then you will ask Him. मग तुम्ही कसं देवाला मागत मागत येणार. Just because somebody has been blessed in that particular business doesn't mean you invest and you will be blessed. एखादा व्यक्ती त्या विशिष्ट बिझनेस मध्ये त्याने गुंतवलं आणि समृद्ध झाला म्हणून तू सुद्धा त्याच बिझनेस मध्ये गुंतवायचं आणि समृद्ध होशील असं काही नाहीये. Every business has a mystery. प्रत्येक बिझनेस मागे रहस्य असतं. जे मी म्हणतोय ते हे दुसऱ्यांनी केलेलं आपल्याला सुद्धा समृद्धी देणारे असं नाहीये. आपण आपलं स्वतःचं देवाकडनं शोधायचं. You need to hear from God before you start doing it. तर तुम्ही ते करायच्या अगोदर देवाकडून ऐकलं पाहिजे की देव हे आपल्याला करायला परवानगी देतोय का, करायचंय का. One lady had come to me. एक बहीण एकदा माझ्याकडे आली. They were having hard time. अवघड प्रसंगातनं जात होते ते लोक. And so she asked me, तर तिने येऊन मला विचारलं, Pastor, पास्टर we are having hard times. आम्हाला फार अवघड दिवस आहेत, And so I want to start this business. तर मला एक बिझनेस सुरू करायचा आहे. She had already started that business. ऑलरेडी सुरू केला होता तिने. And then she said, आणि म्हणाली pray प्रार्थना करा that this business will flourish. की तो बिझनेस एकदम समृद्ध झाला पाहिजे. Some people come with a premeditated हो ना, mind. काही लोक मनात पूर्वी असं नियोजित करूनच येतात की जर पास्टर होकार म्हटलं तर ओके, नाही म्हटलं तर माझं मनात जे आहे ते मी करणार. असं. I mean, they always come with everything set in their mind. काही लोक असं सगळं सेट करूनच येतात. You have to come neutral before असं नाही, God. न्यूट्रल या. देवासमोर येताना न्यूट्रल या की देवाची जी इच्छा असेल तदनुरूप करूया. Let your will be done. तुझी इच्छा पूर्ण कर असं म्हणायचं असतं देवाकडे येताना. मनामध्ये पूर्व नियोजित करून ते व्यवसाय सगळे सुरू करून मग प्रेयरला यायचं आणि म्हणायचं प्रार्थना करा. I prayed. मी केली. I mean, you have to pray. Somebody is asking you to हो ना, pray. You कोणीतरी pray. तुम्हाला म्हणतंय प्रार्थना करा, करा तर करा, करायचीच असते, केली. But it was not flourishing. पण समृद्ध होईना. That lady bought so many clothes and she fell into heavy debts. आणि त्या बहिणीनं बरंच काही काय कपडे विकत घेतले आणि कर्जात पडली. Nobody was buying the clothes. आणि कोणी ते कपडे विकत घेणार म्हणजे कपड्यांचा बिझनेस. Sometimes, businessmen are a different class. कधी कधी कसं असतं माहितीये, बिझनेसमॅन लोक वेगळ्या वर्गातले असतात, व्यापारी वेगळ्या वर्गातले लोक असतात बेटा.
they know the disciplines that are required behind doing a business. कारण बिझनेस चालवण्यामागे जी शिस्त लागते, बिझनेसमध्ये गबाळे पण चालत नाही. बिझनेस चालवताना जी शिस्त लागते ती शिस्त त्यांच्यात असते. Say like the Sindhis, the Gujaratis, the Sindhis, Marwadis, Gujaratis. मारवाडीज they have got built in them that they can, flourish in the business. हे व्यापारी लोक असतात, तर त्यांच्यात ते आतूनच अभिजात असतं, त्या व्यवसायात ते समृद्ध होतातच. Say, but some of us like South Indians, we cannot get Oh. into business आपल्यातले- unless God is really on our head and we can do it. पण आपल्यातले काही साऊथ इंडियन नाही बिझनेस मध्ये फ्लरिश होऊ शकत, जोवर देव असं धरत नाही तोपर्यंत. Yes. साऊथ इंडियन लोकांना नाही जमणार But see, कदाचित. still there is a mystery behind business. तरी बिझनेस मागे रहस्य असतंच. तुम्ही I देवाला told विचारा. her, तर मी त्या बहिणीला म्हणालो, do a job. तू नोकरी धर, Get a job 9 to 5, you will flourish. 9 ते 5 ची नोकरी धर, तू समृद्ध होशील. No. नाही, They stopped speaking to me. माझ्याशी बोलणं, पण माझ्याशी गट्टी घेतली त्या लोकांनी, पास्टरांशी गट्टी. See, and these days, अलीकडे even the youth, they don't want to take counsel. तरुण मुला मुलींना पण ना सल्ला मसलत घ्यायला आवडत नाही. All त्यांना the कमी- oldies will come for हा, counsel. सगळे म्हातारे खोतारे येतात विचारायला, तरुण मुलं मुली नाही येत. No. त्यांना असं कमी पण वाटतं. They feel, no, we are wise. हा, त्यांना ना, हम लोग पढ़े लिखे, हम देख लेंगे. क्या देखेंगे? Every घोडा work- आडला की येशीलच. Every work has a mystery. Every business has a mystery. प्रत्येक कामात रहस्य आहे, प्रत्येक बिझनेस मध्ये रहस्य आहे. Amen. देवाकडनं इशारे घ्या, मग उड्या मारा. There is a mystery, रहस्य तर आहेच, a covenant attached to that. आणि त्यामागे करार असतो बेटा. तर ते देवाकडनं सगळा उलगडा करा, मग उड्या मारा. Amen. आमेन. Because you don't know. कारण तुला काय माहिती, Even in a business, there are people who are helped by the devil to put you down. बिझनेस मध्ये सुद्धा काही माणसं अशी असतात ना, जी सैतानाकडनं मदत घेऊन तुला, किंवा सैतान त्यांना मदत करतो तुला खाली पाडायला. There is envy everywhere. हो ना, सगळीकडे हेवा, मत्सर, कपट, तिरस्कार खूप आहे. ते- जेलसी भयंकर. One person had a rickshaw एका व्यक्तीकडे रिक्षा होती, and he used to drive that rickshaw. तो रिक्षा चालवायचा. God blessed him, देवाने त्याला आशीर्वाद दिला. took 2-3 rickshaws. 2-3 रिक्षा त्याने घेतल्या. Suddenly his business went down. अचानक त्याचा व्यवसाय एकदम ठप्पच पडला. The rickshaws were meeting with an accident and maintenance problem. आणि कधी रिक्षाचा अपघातच होतोय, कधी रिक्षाच बिघडते, असं सगळं व्हायला लागलं. Then later on he realized मग त्याला कळलं, उमगलं. the rickshaw driver he had kept on those rickshaws, they त्याने- were all doing witchcraft. त्याने रिक्षा ड्रायव्हर ठेवले आता दुसरे भाड्यावर. तर ते जे कोणी ड्रायव्हर लोक होते ते चेटूक वगैरे करायचे. And here he was praying, आणि इथं हा जिवंत देवाला प्रार्थना करायचा. and there he was placing all such people. आणि कामाला मात्र ड्रायव्हर सगळे असले ठेवले. His business went down. तर त्याचा धंदा सगळा खाली गेला. You need to pray. तर प्रार्थना करायची असते बेटा, Lord, की प्रभू, I'm placing these people. या लोकांना मी ठेवतोय, Let your gracious hand be upon them. तुझा कृपाळू हात त्यांच्यावर ठेव, Talk to me. माझ्याशी बोल, Lead me. मला चालव. असं आंधळ्यासारखं करून मोकळ व्हायचं नाही. केल्यावर येऊ नका देवाला सांगायला, से- करू का विचारायला या. I know of another man. मला अजून एक माणूस माहित आहे, He bought a huge bus खूप मोठी बस घेतली त्याने, and he got it at a very cheap rate आणि स्वस्त मिळाली त्याला अगदी ती. because the owner of that bus, he had gone into heavy debts कारण त्या बसचा जो कोणी मालक होता त्याला फार कर्ज झालं होतं. because somebody did witchcraft. कोणी काय त्याच्यावरती जंतरलेलं So होतं, he just wanted to give away. तर त्याला सगळं आता विकून टाकायचं And होतं. so this man bought it. तर या माणसाने ती बस घेतली. Every morning, रोज सकाळी he used to anoint every bench with oil and pray over it. बस मधल्या प्रत्येक बेंचला तो तेल लावायचा, अभिषिक्त करून प्रार्थना करायचा. Even the steering wheel he used to, स्टिअरिंग वरती सुद्धा तेल लावून Put oil प्रार्थना and करायचा रोज. and then give the bus to the driver. आणि मग बस द्यायचा ड्रायव्हरला चालवायला. At night, रात्री again he used to step into the bus, anoint with oil, परत बस मध्ये चढायचा, बसला अभिषिक्त करायचा, तेल लावायचा, and say, I bind every power of the devil. सगळी सैतानी शक्ती बांधायचा. I don't know दिवसभरात who has come in this bus. कोण बसले होते I दिवसभरात break माहित those नाही. powers in Jesus. बांधतो सगळी सैतानी शक्ती येशूंच्या नावात. He started flourishing. आणि त्याचा असा व्यवसाय He got समृद्ध a झाला. fleet of buses. किती साऱ्या बस त्याने विकत घेतल्या माहितीये, कारण तो रोज नित्य नियमाने हे काम करायचा. You cannot get into any kind of business without prayers. बघा, तुम्ही प्रार्थनेशिवाय कुठल्याही बिझनेस मध्ये जाऊ शकत नाही. Another प्रार्थना business पाहिजे. is अजून एक बिझनेस म्हणजे that which you cannot jump into ज्याच्यात तुम्ही उडी नाही मारू शकत, is giving money on interest.
व्याजावर पैसे देणे. God will never flourish you. व्याजावर तू पैसे द्यायला लागला ना, देव तुला समृद्ध करणार नाही. हा, It goes against the Bible principle. ते बायबलच्या तत्वाबाहेरचं आहे. In the Old Testament, in the law, it's clearly mentioned जुन्या करारात नियमशास्त्रात क्लिअरली लिहिलंय that you cannot give to anybody that money with interest. तू कुणालाही व्याजावर पैसा देऊ शकत नाहीस. In fact, उलट पक्षी your own people you should never give with interest. तुझ्या स्वतःच्या लोकांना तर तू कधी व्याजावर पैसा द्यायचा नाही. God doesn't like it. देवाला आवडत नाही ते, People do, पण लोक करतात and they don't flourish. आणि मग समृद्ध होत नाहीत, भरभराटीला येत नाहीत. You will not know when you will be broke yourself. मग तुम्हाला कळणारच नाही की तू स्वतः कधी कंगाल झाला. Say, and so for any business, तर कुठल्याही बिझनेस मध्ये you need to pray, seek God's face. पहिलं देवाला प्रार्थना करून देवाला विचारा. जसं मी आताच म्हणाले, करू का विचारायला ये, केल्यावर सांगायला येऊ नको. Amen. आमेन. It's very critical. फार म्हणजे ही बाब एकदम बिकट आहे. Some of the businesses are not from God, काही बिझनेस देवाकडून आलेले नसतात. like opening cigarette shop. आता सिगरेटचं दुकान टाकणं, How ते many काय? people are dying because of it? सिगरेट पिऊन किती सारे लोक मरण पावताय, तर तो व्यवसाय चालणार आहे जिवंत Wine देवाला? shop. दारूचं दुकान God will not be in it. कसं काय देव त्याच्यात असणार? इथे आपण सोडवायचं बघतोय, चालेल का ते? हा? इथे सोडवायचं बघतोय आपण, आणि अशाच प्रार्थना करून घेतल्या न सांगता बिझनेसचं नाव काय आणि पत्ता काय, तर त्या प्रार्थना सफळ होणार कशा आहेत? It will never work. नाही होणार, होणारच नाहीच. Something which is good and clean, जे God चांगलं will support it. आहे, जे चांगलं आहे, स्वच्छ आहे, त्याला देव आधार देईल. Amen. आमेन. And so we need to hear from God. तर देवाकडून आपण ऐकायला पाहिजे असं मला म्हणायचं. Whatever you do, hear from God. जे काही करा बेटा, पण प्रभूचं ऐका आणि मग करा. Amen. आमेन. Just tell the Lord. प्रभूला सांगा, If it is not from you, तुझ्यापासून नसेल ना, you put a full stop to it. देव बाप्पा तू पूर्ण विराम कर, मला जायचंच नाही पुढे. Let it not work at all. अजिबात होऊच देऊ नको तुझ्याकडून नसेल तर. If it is from you, आणि तुझ्याकडून जर असेल ना, you give it a big push. असा धक्का लाव ना की गोष्टीच्या पडपड पडपड व्हायला पाहिजे. Amen. आमेन. आणि मग लक्षात येतं आपल्याला, घोडं अडलं तर समजायचं प्रभूकडनं नाहीच आहे, आणि बिगी बिगी पुढे गेलं तर म्हणायचं देव याच्यात आहे. Amen. In Deuteronomy 28, अनुवाद 28, there it says what will happen if we don't listen to God. अनुवाद 28 मध्ये सगळं लिहिलंय. आपण जर देवाचं ऐकलं नाही तर काय काय होईल त्या सगळ्याची नोंद अनुवाद 28 अध्यायात केलेली आहे. All the terrible things that would happen. सगळ्या महाभयानक गोष्टी होतील जर देवाचं आपण ऐकलं नाही तर. He listed that, things would happen, will be, very bad for us. अगदी वाईट गोष्टी होतील आपल्या जीवनात, आणि त्याची यादीच करून दिली अनुवाद 28 मध्ये देवानी, Yes. की ते वाचा आणि समजून घ्या. And so when you notice that you do not hear from God, आणि तुझ्या जर स्वतःच्या असं लक्षात आलं की मी देवाचं ऐकत नाहीये, you should ask this question. तर तू स्वतःला हा प्रश्न विचारायचा. Am I born again? पहिलं तर माझा नवीन जन्म झालाय का? Why is God not speaking to me? देव माझ्याशी बोलत का नाहीये? Am I saved? माझं तारण झालंय ना नक्की? Have I confessed all my sins? माझी सगळी पापं तर मी कबूल केली आहेत ना? God didn't speak to Saul because he was disobedient to God. शौलाशी देव बोलला नाही कारण की शौल आज्ञाभंग करायचा देवाचा, छे. ऐकायचाच नाही अजिबात. Have I surrendered my will माझी इच्छा मी देवाला सुपूर्द केलीये का ते तपासा. हट्टी राहायचं नाही, तो देव आहे. and taken his will? आणि देवाची इच्छा मी पत्करलीये का मला माझंच खरं करायचंय? Am I reading the Bible every day? मी रोज बायबल वाचतो का? स्वतःला प्रश्न टाक ना. जसं मी काल म्हटले की दुसऱ्यांना तू परीक्षेवर टाकू नको, स्वतःची परीक्षा कर की मी हे करतोय का. God was speaking to David all the time because his heart was full of love. देव दाविदाशी सारखं बोलायचा, कारण दाविदाचं हृदयच एवढं प्रेमाने भरलेलं होतं की बास. When you are full of love, God will speak to you. आणि आपण असे प्रेमाने भरलेलो असलो ना की देव बोलणारच आपल्याशी. He was a worshipper of God. देवाचा आराधक होता तो. 24/7 त्याला आराधनेशिवाय जमायचंच नाही. He was the lover of people. आणि लोकांवर प्रेम करायचा, जीवे भावे उगीच दाखवायला नाही. Saul he forgave. शौलाला क्षमा केली दाविदानी. Why will God not speak to him? मग का नाही देव दाविदाशी बोलणार? शौलाला क्षमा केली त्यांनी, जो त्याचा जीव घ्यायला बघत होता. If you are full of hatred, God will never speak. आपण जर तिरस्काराने आणि कपटाने भरलो तर देव कधीही आपल्याशी बोलणार नाही. If you have a forgiving spirit, God will always. क्षमा करायचा आत्मा असेल तर देव आपल्याशी बोलेल.
बेटा दिल बड़ा रख, सबको माफ कर और आगे चल. Am I prayerful? मी प्रार्थना करतो का? Do I meditate on the word of God? मी शब्दांवर मनन करतो का? Do I praise him? मी त्याची स्तुती करतो का? Do I worship him? मी त्याची आराधना करतो का? Have I stopped grumbling? आणि मी कुरकुर बंद केलीये का? हे सगळं स्वतःला All these things विचारायचं. are very important. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या बेसिक गोष्टी आहेत, त्याच्यावर सगळं आधारभूत असतं पुढे. Because Amen. all these things are blockers to your God. कारण हे जर केलं नाही ना, तर मग आपल्याला देवाचा ऐकण्यापासून अडथळा निर्माण होतो. या बेसिक गोष्टी आहेत, या करायच्याच असतात. मग देव बोलायला लागतो आणि आपल्याला ऐकू येतं. We need to be in the place of spirituality. आध्यात्मिकपण, जरा आत्मिकपणा आपल्यात असला पाहिजे. एवढूसा टिचभर पण चालेल, पण जरा आत्मिक राहा. Has the Holy Spirit been telling you something and you're not listening? पवित्र आत्मा तुझ्याशी बोलतोय, पण तू ऐकत नाहीये का? हा, Sometimes we say, oh, it's not God speaking. कधी कधी आपण म्हणतो नाही, पण देव नाही बोलत आहे. Maybe it's not the Holy Spirit, somebody else is नाही नाही, हा पवित्र आत्मा नाही बोलत आहे, आणिच कोणीतरी बोलतंय, speaking. असं आपण म्हणतो. But God is speaking. पण देव बोलतोय Every तुझ्याशी. night before I sleep, हो I ना. say, Lord, you speak to me. रोज रात्री झोपायच्या आधी मी देवाला म्हणतो, दे बाप्पा तू माझ्याशी बोल. Whether he speaks to me that night or not, but I put in a word before आणि him. त्या रात्री देव माझ्याशी बोलो न बोलो, मी देवाला जरूर सांगतो झोपायच्या अगोदर की तू आज रात्री माझ्याशी बोल. And he will not speak to me because when there is something important, he will speak. आणि देव रोज रात्री नाही बोलणार, काहीतरी महत्वाचं असेल तर बोलेल. Yes. हो ना. He is there. आहे, देव आहे And he loves to speak to us. आणि देवाला आपल्याशी बोलायला आवडतं. But you cannot force his hand to speak to पण us. आपण बळजबरी नाही करू शकत देवाला त्याचा हात पिरगळून की तू बोलच माझ्याशी. I just tell him, मी फक्त देवाला सांगतो, Lord, speak. प्रभू तू बोल. Maybe in a month also he may not speak. आणि कदाचित महिन्यातनं एखाद वेळेला पण तो बोलला नसेल, But you always put in a word. पण शब्द टाकायचा, आपण आपलं काम करायचं. And when it is needed, he will come and आणि speak मग to जेव्हा you. गरज असते तेव्हा देव येतो आणि बोलतो. And sometimes the inner voice, our spirit itself says, speak to God. आणि कधी कधी आपला आतला आवाज आहे ना, आत्म्यातला आवाज, तोच आपल्याला सांगत असतो की तू देवाशी बोल, Yes. प्रभू से बात कर, तू प्रभू को बोल. ये सब Sometimes you feel. कधी कधी आपल्याला ते जाणवतं. You think so, it is your mind, your very IQ is telling you. तुला असं वाटतं तुझं मन, तुझं ऐक्यू, तुझी बुद्धी तुला सांग, तुझी बुद्धी असं चांगलं कधी सांगणार नाही. Education will never tell you to speak to God. शिक्षण कधी तुला देवाशी बोलायला सांगणार नाही बेटा. Education will tell you to go Google. शिक्षण तुला म्हणेल गुगल कर. Say, शिक्षण गुगल करायला बसवेल. it's the Bible that tells you that you need to seek God. बायबल सांगेल तुला तू देवाशी बोल, देवाला शब्द टाक. आणि ओझं येतं, आणि जोर ते ओझं आपण देवाला देत नाही ना, कसं तरीच होतं. Yes. Many times I feel, अनेक वेळा मला हे जाणवतं, oh, I have not spoken to God. अरे मी देवाशी बोललो नाही. Yeah. हो, When I'm reading the Bible also, बायबल वाचताना सुद्धा I say, Lord, मी म्हणत असतो, प्रभू I'm sorry I didn't speak to you. मला माफ कर, आज मी तुझ्याशी बोललो नाही. Because I'm afraid I should not be a stranger when I go to हो heaven. ना, कारण मला भीती वाटते की मी स्वर्गात गेल्यानंतर असा कोणतरी अनोळखी, परका, लांबचा नको. He will say, who are you? मग प्रभू मला म्हणेल तू कोण आहे. No, I'm your child. नाही मी तुझं संतान आहे. But I never spoke to you नाही ever. पण मी कधीच बोललो नाही And तुझ्याशी. you never heard me आणि तू ever. माझं कधी ऐकलं नाही. तू कोण आहे. नाही मी विनयड वर्कर्स ऑफ क्राइस्टच्या दापोडी फाउंडर आहे. असशील, माझ्याशी संबंध नाही तुझा. आणि जर पास्टर असं म्हणताय तो अपनी तो क्या ही बात करे बेटा, सिरियसली लेना ही पडेगा. I'm afraid. मला भीती वाटते. He will say, all your life you lived on the earth, have you had any communication with me? प्रभू म्हणेल आयुष्यभर धरतीवर जगला, कधी माझ्याशी बोललास का. Yes, I had. हा बोललो. When I wanted bread, I हाँ. asked you. When I wanted a job, I asked you. घोडा अडलं तेव्हा बोललो ना, खायला नव्हतं तेव्हा मागितलं, नोकरी गेली तेव्हा मागितलं. Only when you had need, you talk to हा. me. अडल्यावरतीच बोलला ना माझ्याशी. हा? You have to talk to him all the time. एरवी नाही बोलला तर असं नाही करायचं, नेहमी देवाशी बोलायचं. आमेन, हालेलुया. तो Are you मित्रच आहे getting- ना आपला. मित्रांशी कसं आपण नेहमी बोलतो. चैन पडतं का मित्रांशी बोलल्याशिवाय? नाही पडत. तसं देवाशी बोलल्याशिवाय सुद्धा चैन पडता कामा नये. तुझं विण मजला चैन पडेना. Take the first point. पहिला मुद्दा घ्या, The voice of God in the word of God. देवाच्या शब्दातून देवाची वाणी. Ephesians 5:26. इफिस 5:26. That he might sanctify and cleanse it with the washing of water by the word. इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि त्यातलं 26वं वचन. यासाठी की त्याने तिला वचनरूपी पाण्याच्या आंघोळीने निर्मळ करून पवित्र करावे. See,
The word of God makes the voice of God to be clear to you. देवाचा शब्द, देवाची वाणी तुला क्लिअर कट ऐकायला लावतो. Amen. आमेन. कळतच आपल्याला की हा देव बोलतोय. The final authority is the word of God. कारण फायनल अथॉरिटी देवाचा शब्द आहे. And it has been established that the voice of God is accessible through the word of God. आणि देवाची वाणी देवाच्या शब्दाद्वारे ऐकू येऊ शकते. ही स्थिर स्थावर झालेली वास्तविकता आहे. See, let me share with you my testimony. माझी साक्ष मी तुम्हाला एक सांगतो. When I was growing up as a young Christian, मी माझ्या वाढत्या दिवसांमध्ये एक ख्रिश्चन म्हणून तरुण, almost everyone around me, they used to see dreams, they used to see visions, they used to hear the word of God. म्हणजे माझ्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांना सारखी सारखी स्वप्न पडायची, दृष्टांत पडायचे, त्यांना देव सारखा देव माझ्याशी बोलतोय असं ते म्हणायचे. And they would prophesy. भविष्यवाण्या ते करायचे. मी प्रभूकडे आल्यानंतर माझा जो सुरुवातीचा काळ होता, मी तरुण होतो त्या काळातलं मी सांगतोय, माझ्या अवतीभोवतीची मंडळी जी होती ते सगळे जास्तीत जास्त वेळेला असं म्हणायचे की देव आमच्याशी बोलतो, आम्हाला स्वप्न पडलं, दृष्टांत झाला वगैरे वगैरे. And everyone used to come and tell me. आणि सगळे येऊन मला सांगायचे. And I said, I'm not hearing anybody's voice. I don't know what is happening with me now. आणि मला असं वाटायचं की मला काहीच देव बोलत नाही, माझ्याशी देव बोलतच नाही, मला काय ऐकूच येत नाहीये. So one person told me, तर एक व्यक्ती मला एकदा म्हणाला, you close your eyes, तू तुझे डोळे बंद कर, then you are dead to the world, God will speak to you. म्हणजे तू जगासाठी मेलेला असशील आणि मग देव तुझ्याशी बोलेल. So I used to close my eyes. मी असे डोळे घट्ट बंद करायचो. मग Sometimes I used to think maybe my eyes are not really closed. कधी कधी मला असं वाटायचं खरोखर माझे डोळे बंद आहेत की नाही देव जाणे. Sometimes I used to press my eyes like as though some cello tape has been stuck to my eyes. कधी कधी असे डोळे मिटायचो ना, एकदम गच्च सेलो टेप मारल्यासारखी अशी. And I used to put off the light also, आणि लाईट पण बंद करायचो, अंधार, so that no, I cannot see म्हणजे anything. काय बघायलाच नको, काय दिसायलाही नको. But still I was not hearing the voice of God. तरी I was not seeing God. Nothing तरी was मला happening. देव दिसेना, देवाची वाणी ऐकू येईना, अवतीभोवती सगळ्यांना येत होती, मलाच येईना. So I used to tell me, and they used to all tell me. I don't know how much was true or how much was not. And I don't know. But they used to tell me. सगळे सारखे सारखे येऊन मला म्हणायचे. आता त्यातले किती खरे होते आणि किती खोटे मला काही माहित नाही, शेवटी कळेल आपल्याला. But then पण मग I said, Lord, maybe you are angry with मी me. म्हणलो, प्रभू तू माझ्यावर चिडलाय का काय? Then the Lord led me to read the word. मग प्रभूने मला बायबल वाचायला मार्गदर्शन केलं की तू खोल और पढ. बायबल एवढं वाचायचं ना He पास्टर. said, प्रभू बोलला, before you hear voices, वाणी ऐकायच्या अगोदर hear the word of God first. शब्द ऐक, शब्द. Every voice can fail, but this word of God, which is the voice of God and the word of God, will never fail. प्रत्येक वाणी अपयशी ठरू शकते, पण हा शब्द जो देवाचा आणि हीच वाणी देवाची ती कधी अपयशी ठरणार नाही. तर देव मला म्हणाला, तू बायबल वाचायला सुरुवात And so कर. from that day, त्या I दिवसापासून made a decision to dive into the word of God. मी निर्णय घेतला की मी देवाच्या वचनात बायबल मध्ये उडी मारणार आहे, उडी. And हा I- माणूस तुम्हाला सापडणारच नाही. त्या काळामध्ये मी साक्ष आहे. नोकरीवरून आले की ती छोटीशी एक खोली होती, त्यात जाऊन बायबल वाचत जो हा माणूस बसणार, वो भला उसका प्रभू भला. I used to go हा on माणूस reading सापडणार and नाही. reading and reading. एवढं बायबल वाचलंय, एवढं बायबल वाचलंय, एवढं बायबल वाचलंय की बस. And then I began to hear the voice of God. मग मला देवाची वाणी ऐकू येईल. Out of the word of God. या शब्दातून Eh, कॉलिंग यायचा काळ होता तो सगळा आमचा त्यांचा. And they would come so powerfully through me. आणि इतकं सामर्थ्यवान रीतीनं माझ्यातनं ते यायचं ना. And from that day, everything exploded in my life. आणि त्या दिवसापासून माझ्या जीवनाचा स्फोट झाल्यासारखा झाला होता. Amen. I Amen. started receiving the word of knowledge, the word of wisdom, मला विद्येचा शब्द, ज्ञानाचा शब्द मिळायला लागला. the discerning of the spirits. आत्म्य ओळखायची कुवत आली. I know, मला माहित आहे, even when delivering the demons, आज दुरात्माग्रस्त लोकांना सुटका देताना सुद्धा it is the Lord who tells me what kind of demon is there and what kind of words I have to use. प्रभू मला सांगत असतो कुठल्या पद्धतीचा दुरात्मा त्याच्यात आहे आणि मी काय बोललं पाहिजे. Yes. प्रभू सांगतो शनिवारी He इथे takes मला. hold of my tongue and only those words I use, and so the demon is immediately out. माझ्या जिभेचा प्रभू ताबा घेतो आणि म्हणून जे प्रभूपासून आहे तेच माझ्या जिभेतून तेव्हा तो सैतान काढताना निघतं आणि म्हणून सैतान ऐकतो आणि त्यांना सोडून जातो.
हे असं होत नाही राजा. And so one day when I was studying and praying on my terrace, तर एके दिवशी मी माझी जी बिल्डिंग होती त्या बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन प्रार्थना करत होतो. while reading the Bible verses, बायबल मधली वचनं वाचत वाचत प्रार्थना करत होतो. I closed my eyes. I was feeling very drowsy. मी डोळे बंद केले माझे, कारण मला थोडीशी असं झोप आल्यासारखं, डुलकी आल्यासारखी The झाली. moment I closed my eyes were open in the spiritual realm. आणि ज्या क्षणाला मी डोळे बंद केले ना, आध्यात्मिक जगात माझे डोळे उघडले And I started seeing things. आणि मला गोष्टी दिसायला लागल्या आत्म्यात. And that was the realm everyone around me was operating maybe at that time. आणि त्यावेळेला कदाचित माझ्या अवतीभोवतीचे सगळे त्याच स्तरामध्ये काम करत होते, And the Lord जे मलाही झालं त्या दिवशी. opened my spiritual eyes प्रभूने माझे आत्मिक डोळे उघडले and He revealed my ministry. आणि प्रभूने मला माझी मिनिस्ट्री प्रगट केली. That paper is not there, ना? You had that paper in your pocket. I don't know where it is. Yeah, that drawing I made. हा ना. प्रभू बोलला त्या दिवशी त्यांच्याशी आणि त्यांनी ते चित्र काढलं आणि खिशात ठेवलं. आतापर्यंत होतं माहित नाही where is that paper. He told me to draw the church and I drew it ना. exactly like this. प्रभू माझ्याशी बोलला. प्रभूने मला चर्च बोलेल तसं मला काढायला लावलं. बरोबर असं लांब लचक चर्च मी काढलं बरं का, असं लांबडं. And आणि तो पेपर मी खिशात ठेवला होता. I kept it for many years. खूप वर्ष माझ्या खिशात होता, पर्स मध्ये तो. I am not finding it lately. I was आता searching for सापडत back नाहीये. pocket. मे बी यू गिव्ह दॅट पर्स अवे टू समबडी. Yeah, one person came to me and he Ah, said, हो ना. Pastor, एक व्यक्ती एकदा एक व्यक्ती एकदा माझ्याकडे आला, मला म्हणाला, पास्टर तुमचं पाकिट मला द्या. he wanted to test me. मला कदाचित त्यांनी जरा पारखायचा विचार केला होता म्हणून आला असेल He असं was माझ्या- a former elder. आपले पूर्व वडील होते ते चर्च He मध्ये. said, Pastor, असो, because he तर- heard the message that I was saying we need to give away this कारण and that. And all that. माझ्याकडनं त्यांनी तो संदेश ऐकला की आपण दिलं पाहिजे वगैरे वगैरे. तर So I was त्यांनी just ते walking out. माझ्यावरच वापरलं. मी इथून चाललो होतो माझ्या गाडीजवळ He stopped me. आणि त्यांनी मला थांबवलं. Pastor, पास्टर give me a wallet. तुमचं पाकिट मला द्या. ओ ते And- मी म्हटलं- Suddenly I removed and gave it. आणि पास्टरांनी पण लगेच काढून दिलं. माझ्या डोक्यात तरी विचार होताच बरं, पण when they are doing we can't speak anything. पास्टर I don't know whether that thing was in that आता wallet. तो I don't know. पेपर त्या Just- पाकिटात गेलाय असं वाटतंय मला. Start hearing the voice of God. देवाचा आवाज, देवाची वाणी ऐकायला लागा. Start reading the Bible every day. बायबल वाचायला लागा बेटा. हे सगळं हलक्यात घेऊ नका. You will have less trouble. त्रास कमी होतील You राजा. will make less mess in your life आयुष्याची बर्बादी पण कमी होईल. because the best director in your life is God. कारण तुझ्या आयुष्याचा सगळ्यात चांगला डायरेक्टर देव आहे. Like some of the actors say, जसं काही अभिनेते म्हणतात, we are director's actor. आम्ही डायरेक्टरचे ऍक्टर आहोत. आम्हाला डायरेक्टर सांगतात तसं आम्ही करतो. We don't do anything आम्ही beyond नाही the काय करत. director. आम्ही डायरेक्टर सांगतो तेवढंच करतो आम्ही. Even दिग्दर्शक so. सांगतात आम्ही तसा अभिनय करतो. We are the director's actors. तसं आपण सुद्धा डायरेक्टरचे ऍक्टर पाहिजे. Amen. आमेन. Praise God. Hallelujah. Come, let us worship the मग प्रभूची आराधना करू सर्वजण मिळून. चला. Thank you, Father. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Master. Thank you, Jesus. Lord, we need you to speak to us, Lord. प्रभू गरजच आहे आम्हाला की तू आमच्याशी बोलावं. Our lives can never be made within ourselves. आमची जीवन कधी आमच्यावर बनणारच नाहीयेत. तू लागणारच आहेस. तुझ्याशिवाय काय होणार आहे आमचं. We need you. शेवटी देव लागतोच राजा. You शेवटी speak देव to us, लागतोच. Lord, every day. बोल प्रभू, रोज तू आमच्याशी बोल. Lead us आम्हाला चालव. through our minds, आमच्या मनांद्वारे, through our hearts, आमच्या हृदयांद्वारे, through dreams, स्वप्नांद्वारे, through visions, दृष्टांतांद्वारे through the word of God preached in the church, आणि चर्चमध्ये देवाचं वचन जे सांगितलं जातं त्याद्वारे आमच्याशी बोल. through the inward witness, आतून साक्षी देऊन बोल. through the inward voice, आतल्या आवाजाने बोल. through the authoritative voice of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या अधिकारयुक्त वाणीने बोल. You speak to us, Lord. बोल प्रभू बोल. Your servant hears you. तुझा दास तुझा ऐकत आहे. बोल. We want to communicate with you. आम्हाला तुझ्याशी संभाषण करायचंय. Say it to him. असं तुम्ही सगळे प्रभूला सांगा. I want to communicate आता with you. बोला Lord. प्रभूशी. सांगा प्रभूला, प्रभू
मला तुझ्याशी बोला चाली ठेवायची हा देव बाप्पा. Jesus said येशू बोलले in John 15 verse 5, योहान 15वा अध्याय 5 वचन, without me you माझ्याशिवाय can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही असं येशू बोललेले आहे. Amazing statement. काय विधान आहे हे, काय वचन आहे हे. I mean, that is, if the worldly man says it, it is arrogance. जगिक माणसाने असं विधान केलं तर आपण म्हणू काय उद्धट माणूस आहे, तो म्हणतो त्याच्याशिवाय आपलं काही होणार नाही म्हणे, Isn't it? है ना. आपण त्याला उद्धट म्हणू की काय उद्धट आहे, बडाया मारतो उगीच, He is an arrogant man. काय उद्धट माणूस आहे, म्हणतो की मेरे सिवा तेरा काम नहीं होगा. So either Jesus is arrogant or he is telling the whole truth. तर एक तर येशू उद्धट आहेत, नाही तर संपूर्ण सत्य सांगतायत. And की we know he माझ्या- is not arrogant. आपल्याला एक माहिती आहे, येशू उद्धट नाहीत. That means it is the truthful statement. म्हणजे येशू सत्य विधान सांगतायत की माझ्याशिवाय तुला काही करता येणार नाही. I mean, मग कशाला डोकं he could फोडायचं? have said, येशू बोलू शकले असते असं without me you can do something. की माझ्याशिवाय तुला एवढं एवढं करता येईल, पण ते नाही करता येणार. At least 90%. 90% जमेल, 100 नाही. No, पण नाही ना. not even 10%. येशू म्हणले 10% पण Not तुला, even 1%. 1% माझ्याशिवाय तुला करता येणार नाहीये. Nothing, he said. You can do काहीच तुला nothing. माझ्याशिवाय करता येणार That नाही. means you need me. याचा अर्थ येशू म्हणतात तुला माझी गरज आहे. You need किती me. क्लिअर कट येशू Whether सांगतायत. you like it or not. तुला आवडो न आवडो, येशू म्हणतात तुला माझी गरज आहे. Amazing. वा वा वा, हालेलुया. That's why I fall down at his feet. म्हणून मी येशूंसमोर जे पडतो ना, बस गुडघे माझे Because असे he is not arrogant, he is saying the truth. कारण येशू उद्धट नाहीयेत, येशू सत्य सांगतायत. He is saying heaven and earth shall pass away, येशू म्हणताय स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल, but my word shall मी never pass. बोललेला शब्द नाहीसा होणार नाही. Only when we go to heaven we will know how truthful this person was स्वर्गात गेल्यावरच आपल्याला कळणार आहे की येशू किती खरे आहेत and how much we missed him आणि on किती this earth. आपण येशूंना चुकवलं, राहून गेलं, आपण मिस केलं. Amen. आमेन. So shall we worship the Lord? मग प्रभूची आराधना करूया आपण सर्वजण यावेळेला. आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु. Amen. आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु. मन हमारे रहने वाले पावन आत्मा, राहों में अपने रात दिन हमको तू चला. मन हमारे रहने वाले पावन आत्मा, राहों में अपनी रात दिन हमको तू चला. आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु. आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु. कैसे दुआ मांगूं, क्यों मैं दुआ मांगूं, सिखला दे आत्मा प्रभु. कैसे दुआ मांगूं, क्यों मैं दुआ मांगूं, सिखला दे आत्मा प्रभु. Yes. वचन को समझू, वेदों को देखो, ज्योति दे आत्मा प्रभु. Yes. Enlighten me. वचन को समझू, वेदों को देखो, ज्योति दे आत्मा प्रभु. आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु. आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु. कहाँ मुझको जाना, क्या है मुझको कहना, Amen. राह दिखा दे आत्मा प्रभु. कहाँ मुझको जाना, क्या है मुझको कहना, राह दिखा दे आत्मा प्रभु. जहाँ तू न चाहे वहाँ मैं न जाऊँ, रोक मुझे आत्मा प्रभु. Stop me, Lord. Never, never. जहाँ तू न चाहे वहाँ मैं न जाऊँ, रोक मुझे आत्मा प्रभु. आत्मा प्रभु, आत्मा प्रभु, परिशुद्ध आत्मा प्रभु. आत्मा प्रभु, आत्मा प्रभु,
For a moment, just close your eyes. एका क्षणासाठी सर्वांनी आपले डोळे बंद करा Become dead to the world. आणि या जगाला मरा. Like Paul said, जसं पॉल बोलला, I'm crucified to the world and the world is crucified to me. हे जग मला आणि मी जगाला वधस्तंभी खेळल्यासारखं आहे. Just close your eyes. डोळे बंद करा सगळ्यांनी. Don't see anybody. कुणालाही बघू नका, Don't hear anybody. कुणाचंही आत्ता ऐकू नका. Just get into that mood of only looking to God and hearing from God. फक्त देवाकडे बघून देवाचं ऐकायच्या मूड मध्ये सगळ्यांनी या. Just for a minute or so, let us be silent. एक मिनिट सगळ्यांनी शांत राहा. Only you should hear your breath, nothing else. फक्त तुला तुझ्या श्वासाचा आवाज आला पाहिजे, बाकी नाही काही. My God, माझ्या देवा, you said, तू बोललास, be still शांत राहा and know that I am God. आणि जाण मी देव आहे. We are still, O God. आम्ही शांत उभे आहोत. Speak, Lord, to your children बोल प्रभू, तुझ्या मुलांशी बोल, in your own way, तुझ्या स्वतःच्या रीतीनं, in a way that the child can understand. की जी रीत तुझ्या मुलांना समजेल. Speak through the feelings, speak through the senses, speak through your presence. भावनेद्वारे बोल, जाणीवेद्वारे बोल, सहवासातून बोल, Speak through images. प्रतिमेतनं बोल, minds. मनात प्रतिमा दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Lord. धन्यवाद. Some of you are sensing something in your heart. तुमच्यातल्या काहींना आपल्या हृदयामध्ये काहीतरी जाणवत आहे. The Lord is touching you. प्रभू तुला स्पर्श करतोय. He's touching your mind and your body and your spirit. प्रभू तुझ्या मनाला, शरीराला आणि आत्म्याला स्पर्श करतोय. Yes. He's building a strong bond with you now. प्रभू आत्ता तुझ्याशी एक बळकट असा बॉन्ड तयार करतोय, एक घनिष्ठ नातं. A strong relationship is being developed right now. एक घनिष्ठ नातं आत्ता तुझं देवाशी विकसित होतंय. जीसस, Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद देव. Father, देव बाप्पा, from today, आजपासून start speaking to everyone. प्रत्येकाशी बोलायला लाग. We are ready to hear you, Lord. आम्ही तयार आहोत तुझं ऐकायला. We need your guidance. आम्हाला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. We need your wisdom. आम्हाला तुझ्या ज्ञानाची गरज आहे. We need your support. आम्हाला तुझ्या आधाराची गरज आहे. Speak, Lord. बोल प्रभू. Thank you, Father. धन्यवाद देव Thank बाप्पा. you, Master. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen. आमेन, आमेन. If you do this जर तुम्ही असं केलं, in a day at least once, दिवसातून कमीत कमी एकदा set aside every work सगळी कामं बाजूला ठेवायची, and close your eyes डोळे घट्ट बंद करायचे and say, Lord, आणि म्हणायचं, प्रभू, like I say, जसं मी म्हणतो, Lord, प्रभू, this is Peter. हा पीटर. I tell him that way. मी असं प्रभूला म्हणतो, प्रभू This मी is पीटर, Peter. मी पीटर I come before you. आलोय तुझ्या समोर. Talk, Lord. बोल ना माझ्याशी, I want to communicate with you. मला तुझ्याशी बोलायचंय, तू बोल ना. Just close my eyes for some time आणि माझे डोळे काही वेळ मी बंदच ठेवतो and then I go out and do my work. आणि मग बाहेर पडून माझ्या कामाला लागतो.
And I know आणि मला माहित आहे when there is something काही जर असेल that I need His help desperately, की मला त्याची मदत लागणार आहे, He will lead me, He will guide तो me, मला चालवणार, He will मार्गदर्शन put my करणार foot on the right path. आणि माझी पावलं बरोबर त्या रस्त्यावर टाकणार. Amen. आमेन. I will pray for all of you now. तुम्हा सगळ्यांसाठी आता मी प्रार्थना करेन. Master, bless all of them. प्रभू सर्वांना आशीर्वाद दे. Let your gracious hand be upon their lives. तुझा कृपाळू हात त्यांच्या जीवनावर असू दे. And you start speaking from this moment onwards. आत्ताच्या क्षणापासून पुढे तू त्यांच्याशी बोलायला लाग. And fulfill all their hearts' त्यांच्या desires. सगळ्या मनोकामना पूर्ण कर. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen. Please be आमेन. seated. आमेन. कृपया सर्वांनी खाली बसा.